श्रीमंताच्या बाईनं ते अँगल आपल्या गळ्यात अडकवलं आणि ते हळदी कुंकाला संक्रांतीला निघाली. तुमच्यातल्या तुमच्यात तुम्ही सगळेजणी आता नका चर्चा करू, माझं कीर्तन झाल्यावर चर्चा करा. ते सोन्याचं अँगल घातलं, प्युअरचे कॅरेटचं सोनं आहे, जुनं एकदम पिवळं धमक. त्याला तेजब लावलंय, लाल केलंय, पुट दिली तरी ते हिरवं पडत नाही, पांढरं पडत नाही, तांब्यासारखं पडत नाही, प्युअरचं सोनं आहे. पण अँगल आहे तो गळ्यात घातला. गावात तिचं कौतुक नाही झालं. गावातल्या म्हणल्या तिला नॉर्मल माइंड इफेक्ट झालाय, गोळ्या सुरू करा. दृष्टांत कळला तुम्हाला? ती बिघडली म्हणले, तिला आता मनोविकाराच्या गोळ्या सुरू करा. सोनं प्युअर आहे, अँगल 10 किलोचा आहे, पण त्याला अर्थ नाही. त्यातलंच 5 ग्राम घ्यायचं, सराफ कट्ट्यावरती न्यायचं, त्यांनी लालबुंद करायचं, त्याला पुट द्यायची आणि त्याला अलंकारात रूपांतरित करून वैडूर्य, पाचू, गोमेद हा खडा त्याच्यात मढवला आणि ते गळ्यात घातलं की त्या किलोभर सोन्यापेक्षा अलंकार गोड दिसतो. तसं वेद अँगल आहे, परंतु दागिना ज्ञानेश्वरी लक्षात घ्या. संत वचन. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी. बापर खुमा देवीवर खून, बानली कैसी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सदाशिवसमारंभां श्रीशंकराचार्य मध्यमां, अस्मद आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं, दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं. तुकाहा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता. सकल संतांच्या चरणावरती माथा विनम्रतेनं नतमस्तक करून भगवान श्री दत्तात्रयांच्या पवित्र अधिष्ठानात पुण्यसलीला गोदागंगेच्या तीरावरती साधना संपन्न असलेलं हे तीर्थक्षेत्र, वैदिकांचे वेदोक्त अनुष्ठान, आवाज कमी करा, वेदोक्त अनुष्ठान, उपनिषद पुराण ब्रह्मसूत्रातले सगळे विद्वत वरेण्य विप्रलोक, आदरणीय प्रज्ञाचक्षुश्रद्धेय काकांच्या अनुष्ठान सांगतेच्या प्रीत्यर्थ होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यातही वेदानुमोदित काही झालेले अनुष्ठान आणि त्याच्या सांगतेच्या प्रीत्यर्थ महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या दिग्गजांना दिलेलं निमंत्रण आणि त्यांच्या करबी तुम्हा सगळ्यांना श्रवण सुखाचा मिळेला आनंद, आज आपलं परम भाग्य आहे. शृंगेरीच्या पीठाच्या परंपरेत ज्यात धर्मस्थानाचा प्रामुख्यानं उल्लेख होतो ते शृंगेरी संकेश्वर नावाचं सांखेश्वर महादेवाचं स्थान आहे. म्हणजे कपिलांनी आपल्या मातेला सांख्यशास्त्राचा उपदेश ज्या पवित्र मातीत केला ते हिरण्यकेश नदीच्या काठावरती तीर्थक्षेत्र आहे. आणि इब्राहिम आदिलशहाचा जो वजीर होता पठाण,
त्याचं नाव रणदुल्ला खान. त्या इस्लाम सत्ताधीशानं त्या धर्मपीठाला त्या काळात 12,500 एकर शेती समर्पित केली होती. आत्ताच्या भाषेत डोनेट करणे, दान करणे, बक्षीसपत्र करणे. त्याला त्या धर्मपीठावरती काही प्रचिती आली होती. त्याच्या मुलीला अंधत्व होतं आणि त्या हिरण्यकेश नदीचं पाणी त्याने डोळ्याला लावल्यामुळं त्याला तिथे अनुभव आला. त्यांनी शस्त्र अस्त्र टाकले. तो भूदरगडाकडे निघाला आणि त्याने त्या पीठाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या काळात इस्टेट प्रॉपर्टी समर्पित केली. जसं आद्य आचार्यांना सुधन्वा नावाच्या राजानं 4 पीठाला सांपत्तिक बळ दिलं आणि अजूनही काही 3 पीठं आहेत, त्या 3 पीठाला हे प्रमुख पीठाधीश्वर मानत नाहीत. ते जरी मानत नसले तरी भारतीय साधू समाज त्याला मानतो, याची जाणीव त्यांनाही असावी, आपल्यालाही असावी. एक निष्किलामनाय, एक विज्ञानामनाय आणि एक ऊर्ध्वामनाय असे मठानुशासन ग्रंथात वर्णन केलेले 3 पीठ आहेत. तसे आता 55 शंकराचार्य भारतात शंकराचार्य म्हणून फिरत आहेत, परंतु लिगली आणि अनलिगली असे 2 प्रकार आहेत. अनलिगली पुष्कळ आहेत, पण संकेश्वर हे प्रमाणभूत पीठ आहे. दासगणुदादांनी शंकराचार्यांच्या वरती शंकरी विजय नावाचा ओवीबद्ध जो ग्रंथ लिहिला आहे, त्यातही सुवर्णवल्लीवाल्यांच्या बाडातही आणि शृंगेरी बाडातही ज्या तीर्थाचा सातत्यानं उल्लेख होतो त्या तीर्थाचं नाव संकेश्वर आहे. आणि त्या संकेश्वरची परंपरा समाप्त होऊ पाहत होती. कदाचित तिथे पुढे स्वैराचार झाला असता, फ्रॉड झाला असता, ते मठ आणि पीठ हा दर्जा त्याला राहिलाच नसता. म्हणजे गुरढोरं कोंडावेत आणि अन्यधर्मीयांनी ते पीठ गिळंकृत करावं अशी एकंदरी स्थिती होती. मी रायबागला, बेळगावीला, भूदरगडला, निपाणीला कीर्तनाला जायचो तेव्हा ते संकेश्वर मठ मी पाहत असायचो. ब्रह्मलीन एरंडे स्वामी महाराज त्या पीठाचे पीठाधीश्वर, परंतु लँग्वेज प्रॉब्लेम, ते LLM स्वतः लॉमधले, इंग्रजी संस्कृत तयार, पण कानडी भाषेचा अभाव. ती भाषा ज्याला येते तो मनुष्य त्या पीठावर सुखात राहू शकतो. माझ्या दृष्टीनं सध्या आता सामवेदातले तज्ज्ञ कृष्णाशास्त्री उत्तम कानडी बोलत आहेत, दिनकर शास्त्री चांगलं बोलत आहेत. शेवटी दत्ताची काय इच्छा असेल त्याप्रमाणे होत असतं. परंतु त्या पीठाचं जे पदग्रहण काम आहे ते राजाराम शास्त्री अग्निहोत्री नावाचे पूर्वाश्रमीचे विद्वान, रघुवेदातले क्रमपाठी, असं काही नाही किंवा कसे तरी बसवले तर त्यांनी कार्यभाग सांभाळलाय, मुंडीत संन्यासी म्हणजे फक्त कलशाला हात लावायच्याच कामाचा, एवढ्यापुरताच लोकांचा जो अर्थ आहे तो तसा नाही. चांगली संगती त्यांना कळते, उत्तम समजूत आहे. आणि संन्यास घेताना मी ठरवत होतो की दंडी संन्यास कुणाकडनं घ्यावा. क्षमा मागतो, त्यांच्यासमोर बोलणं माझा अपराध आहे, तुमच्यासमोर बोलणं अपराध आहे, पण काही गोष्टी ठोस नाही मांडल्या तर तशाच त्या झाकून राहतात, दडपल्या जातात. त्यामुळे त्याचा ब्लास्ट आणि स्फोट काही ठिकाणी करावाच लागतो. तो विद्वानाच्या सभेत नाही करायचा तर काही एखाद्या खेड्यात करू काय, मी इथंच केला पाहिजे. मला खूप दंडी संन्यासी भेटले, एकावर एक. मी 1995चा श्री महंत आहे आखाड्यातला, आणि 2003चा श्री महंत आहे, आणि 2010चा महामंडलेश्वर आहे. म्हणजे भारतीय साधू समाजातल्या 13 आखाड्यात माझं जाणं येणं सातत्याने. षडदर्शन परिषदेत सुद्धा सगळ्यांच्यामध्ये हा वेद उपनिषदाची बाजू माझी 100% कमकुवत आहे. पण संप्रदायाच्या अंगाने आम्हाला चिंतन कळलं नाही असा गोड गैरसमज कुण्या बुवाचा आणि विद्वानाचा स्वप्नातही नसावा. श्रोते हो, मला असं वाटलं की संन्यास कोणाकडनं घ्यावा, म्हणून मी हिरण्यकेशीच्या पवित्र तीरावरती गेलो आणि महाराजांनी धारवाडकर गुरुजींच्या आज्ञापत्रात आलेल्या विद्वान वैदिकांच्या करवी माझं यतिधर्माचं संस्करण पूर्ण केलं. मी यांच्याकडनं संन्यास घेण्याचं एक मुख्य कारण असं आहे, संन्यास घेतला की ते रुद्राक्ष स्फटिक प्रवाळ घालतात, तुळशीच्या माळीनं त्यांना इन्फेक्शन होतं. नाही कळलं तुम्हाला?
पण गोपाळ शास्त्री गोरे, शंकर महाराज कंदारकर, मामासाहेब दांडेकर, सद्गुरू जोग महाराज, एकनाथ महाराज दिगलूरकर, श्रद्धे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे बाबा, वामनानंद महाराज उमरखेडकर, आनंदाश्रम स्वामी गोपाळपुरा आळंदी, विद्यमान माधवानंदजी, त्याचबरोबर ब्रह्मलीन नारायणानंद सरस्वती म्हणजे उपाख्य बालयोगी महाराज उतुरकर, या सगळ्यांनी संन्यास स्वीकारला, पण तुळसी कंठी त्यागली नाही. मग तुळशी आणि रुद्राक्ष असं प्लस गणित असलेले संन्याशी आणि त्यातही वैदिक विप्र शरीराचे मी शोधत होतो. योगायोगानं आंधळ्याच्या हातात काकताली न्यायाप्रमाणे एखादा कावळा सापडावा. तद्वत मला स्वामी भेटले. सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. आपल्या जीवनात सत्कर्माचा परिपाक होऊ लागला की अधिकार संपन्न श्री गुरुची भेट आपल्याला होत असते. तिथे मी गेलो आणि त्यांनी माझे संस्करण केले. मी त्यांच्याकडनंच का संसार घेतला, हे संस्कार केले, त्याचं एकमेव कारण आहे, तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवायला सावध राहा. वारकरी संप्रदायाची माळ त्यांच्या गळ्यात आहे. आणि त्यांच्या आन्हिकात ते काय वेद उपनिषद म्हणत असतील मला त्यातलं काही कळत नाही, परंतु नित्य उपासनेत त्यांच्या हरिपाठ आहे. वेदज्ञान हरिपाठ हे नातं जुळत नाही. आमच्या आनंद शास्त्रींचे वडील आमचे बापूदेव महाराज विप्र शरीर, पण वारकरी अंगानं अजूनही भजनानंदी जीवन त्या माणसाने 16 ओळ्यासहित जगवलं. असे पुष्कळ लोक आहेत. श्रद्धे काकाणी विप्र शरीर आहे, पण त्याचा अट्टहास आणि अभिमान न बाळगता वारकरी अंगाने लवचिकता स्वीकारली. आणि वैदिकांचं परमभाग्य आहे आणि छात्र लोकांचं परमभाग्य आहे आणि इथं अनुष्ठान करणाऱ्यांचं परमभाग्य आहे. त्यांचं गायत्री पुरश्चरण झालंच या तिळमात्र शंका नाही. पण त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ओवीचं चिंतन झालं ही जमेची गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. ती एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी या शब्दाचा अर्थ आहे सगळ्या वेद उपनिषदाचं सार गीता आहे. आणि गीतेवरती अलंकार चढवलेला जगाच्या पाठीवरचा महाराष्ट्र सारस्वताला वेड लावणारा एकमेव ग्रंथ आहे. त्याचं नाव गुढार्थ दीपिका, त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे सकळ सिद्धांत शोधून मंथन करून लोणकड तूप किंवा लोणी हातात यावं तसं सारंभूत काम महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं केलं आहे. आणि त्यांना मानण्याचं शास्त्रीजी एक महत्त्वाचं कारण आहे, हे अद्वैत वेदांत सिद्धांत प्रतिपादक आहेत. म्हणजे शांकर मतानुवर्ती आहेत, त्यामुळं यांना आपल्याला मानावंच लागतं. मुळात काश्मीरी शैवागमनातून या संप्रदायाचा जन्मय प्रसवलेला आहे, उत्पन्न झालेला आहे. शांभवाद्वैताचं वारकरी परंपरेचं निकटवर्ती नातं आहे. अन्य कुणी द्वैती, केवलाद्वैती, मधुराद्वैती आपल्याला भेटत असतील, पण त्यांना श्रद्धा ठेवावी, प्रेम करावं. पण मला कुंभात आचार्य असं म्हणायचे, श्रद्धा सबके प्रति रखो लेकिन समर्पण एक जगह करना चाहिए. आता मतांचा बोलबाला झाला आहे आणि ज्याचं थोडं बोलणं बरं आहे लोक तिकडं आकृष्ट होतात, ज्याची संपत्ती बरी तिकडं आकृष्ट होतात, कॅबिनेट लेवलचा दर्जा तिकडं आकृष्ट होतात. यापेक्षाही जनसामान्य जीवनात लोकांची नाडी ज्याला कळली आहे, तांड्या खेड्यापासून शहरापर्यंत कीर्तन, भजन, प्रवचन, काकड आरती, हरिपाठ, गाथा पारायण, भागवताची समीक्षा करत करत श्रद्धे काकांनी आपलं जीवन आतापर्यंत खर्च केलं. म्हणजे माझ्या गावी 17 ते 18 वर्ष काकांची सातत्यानं मागणी प्रकरणाची कीर्तन असायची. भीमसिंह महाराजांचा काला, पिंपळवंडीच्या मधुकर शास्त्रींचा 6वा दिवस आणि 7व्या दिवसाचं मागणी प्रकरणाचं कीर्तन प्रज्ञाचक्षु श्रद्धे काकांचं असायचं. माझे वडील आत्माराम पाटील, त्या काळात पुंडलिक बुवा सोनवसीकर, भागवत बुवा काकडहिरेकर, हे सगळेजण पिळेदार परंपरेच्या फडकरी चाली म्हणायचे. आणि त्यात काकांचं अत्यंत गोड श्रवण प्रासादिक ऐकायला मिळायचं. अजून एक कीर्तनकार मला आठवतात, भक्तराज महाराज सारडा, ते एक येत असायचे. पैठणचे राजाभाऊ महाराज गोसावी एक येत असायचे.
गोरक्षनाथ महाराज गहिनीनाथ गडचे येत असायचे. चाकरवाडीच्या माऊलींचं नाव त्या काळात नावारूपाला यायला लागलं होतं. आणि अशा विद्वानांच्या पठडीत आम्ही सातत्यानं कीर्तन त्यांचं श्रवण करत आलो. बाबांच्याकडं पहिली भेट काकांची झाली. तिथं मी त्यांना अभिवादन केलं. योगायोगाने काकांचं परम भाग्य असं की चिरंजीवई शास्त्रातले निष्णात निघाले. जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र परप्रांतातल्या लोकांना एक तर हिंदीत कन्वर्ट करावं लागतं वा संस्कृतात त्यांना ते स्वीकारतात. म्हणजे रामभद्राचार्य असतील, राजेंद्रदास देवाचार्य असतील, एखादे त्या काळातले रामानुजाचार्य असतील, त्यांच्यातले जे विद्वान आहेत त्यांना ती भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती संस्कृत कळते. म्हणून अट्टहासपूर्वक हरिभाऊ महाराज आनंदा पाटलांनी जसं विचारसागर संस्कृतमध्ये केला तद्वत गोविंद महाराजांनी श्री तुकोबारायांचं चरित्र आणि नरसिंह मेहत्याचं चरित्र संस्कृत भिन्न भिन्न छंदात बांधलं आणि त्याच्या प्रति विश्वात संपूर्ण साधू समाजात पोहोचल्या. काकाच्या कर्माची गोविंद महाराज ही फलश्रुती आहे. गोसेवेचं व्रत असेल, चैतन्य देवळालीची गोशाळा असेल, पाथर्डीतलं उत्तम बांधकाम असेल, वेदविद्यालयापासून वारकरी जीवन असेल आणि जनसामान्यांच्या नाडीला हात लावून आपल्या वैदिक धर्माला तुसभर तडा न देता पाळलेलं काटेकोर आचरण. म्हणूनच अंधत्व असलेली एक व्यक्ती, वयाची मर्यादा ओलांडलेली एक व्यक्ती, शरीरानं आशक्त झालेली एक व्यक्ती, गोदागंगेचं त्रिकाल स्नान आणि वेदमंत्राचं पुरश्चरण तेही गायत्रीचं करणं अत्यंत अवघड आहे. त्यातलं मला काहीही कळत नाही. पण या सगळ्या कृष्णाशास्त्रीकडनं, दिनकर शास्त्रींच्याकडनं, अभयशास्त्री पाठकांच्याकडनं, आदरणीय श्रद्धेय श्री महाराजांच्याकडनं मला हे कळतं की अवघडातलं अवघड अनुष्ठान जगाच्या पाठीवर गायत्रीचं आहे. त्यातले दात्त, उदात्त, अणुदात्त आणि प्रचुरस्वर, त्याची आघात जर चुकली तर मंत्र चढे थोडा तरी धडाची होय वेडा. हे संतांचं सर्टिफिकेट आहे, संतांचं प्रमाणभूत प्रमाणपत्र आहे, संतांची समीक्षा आहे, संतांचं परीक्षण आहे, जगद्गुरू तुकोबारायांचं वचन आहे. पण त्या कसोटीला उतरून काकाणी हे 16 महिन्याचं प्रदीर्घ अनुष्ठान, ऊन पाऊस वारा, आनंद सुखदुःख मिश्रित प्रकृती सगळं व्यवस्थित ठेवून हे पाळलं. आणि या दत्तधामातल्या प्रत्येक छात्रांना, स्वयंपाकापासून आचारी काम करणाऱ्यांना आणि वेदमंत्रापासून ते थेट चटई अंथरणाऱ्या प्रत्येक सदस्यांना हे अनुष्ठान संपल्यानंतर ज्ञानेश्वरीची जी आवीट चव लागली आहे ती श्रवण करण्यासाठी वेडपिसं व्हावं लागेल. मी 4-5 वेळेला इथे आलो, इंद्रेश उपाध्यायांच्या कथेतही आलो, त्याचबरोबर त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सव झाला तेव्हाही आलो आणि पुन्हा भागवत सांगतेलाही आलो. काकाच्या 3-4 ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला मी स्वतः श्रवण केलं. सुटसुटीत अर्थसंगती, अबाधित सिद्धांत, बिनचूक शब्दांची फेक, हृदयस्पर्शी दृष्टांत आणि हृदयाला परतत्व स्पर्श करणारं वाक्य आणि विधान करत करत त्यांचं अनुष्ठान पूर्ण फलश्रुत झालं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ईश्वर कृपेनं आपल्या वारकरी अंगणी रामभाऊ कीर्तन करताना सकाळी वासुदेव घ्यावा, काकड आरती घ्यावी, भूपाळी घ्यावी. आज गंगा दशहरा आहे. मग मला अभंग स्फुरला माऊलींचा. काकडा ऐकला. मी 2:45ला पाटणोली रायगडचा प्रवास करून इथे आलो, रात्रभर प्रवास करून. आल्यावर झोपण्यात अर्थ नव्हता. दशहराला सुरुवात झाली होती, गंगा मला निमंत्रण देत होती. त्या बाजूने मी गेलो, डुबकी मारली, तर्पणही केलं दंडाचं आणि मग कृष्णाशास्त्री मला म्हणाले स्वामी आलेत. मला आनंद वाटला. मग गोविंद महाराज भेटले, मग आदरणीय श्रद्धेय शेखर महाराजांना भेटलो आणि आजचा माझा दशहरा साफल्याचा झाला, आनंदाचा झाला, समाधानाचा झाला. मी आज निवडलेला अभंग माऊलींचा अभंग आहे. हा अभंग परिचयाचा नाही, असा वारकरीच नाही, लक्षात धरा. हिच दान देगा देवा बोलिले लेकुरे, मागणे ते एक रूप पाहता लोचने, सुंदर ते ध्यान आवडे हे रूप, आता विश्वात्मके श्री अनंता मधुसूदना, वंदे मातरम, भारत माता की जय. पूर्णाची पोळी ज्यांना महाराष्ट्रात येत नाही ती अवलाद महाराष्ट्रात नाही, लक्षात धरा तुम्ही.
ते परप्रांतीय परधर्मीय क्रॉस संक्रमण आहे असा त्याचा अर्थ आहे. परंतु हा अभंग येत नाही असा वैष्णवच नाही. अत्यंत सुंदर काकड आरती चालली होती आणि काकड आरती करणाऱ्याच्या सभोवताली मी परिक्रमा करत होतो. मी इथे झोपलोच नाही. अभंग स्फुरला, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी. सगळे ज्ञातेच लोक आहेत तुम्ही, त्या अर्थाने मला तसं काही उमगलेलं नाही. गोविंद महाराज मला पर्सनल भेटले की त्यांना मी खंत व्यक्त करत असतो. मला काही अव्याकरण बधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम, मला विभक्ती प्रत्यय च च ज झ य य र ल व इति प्रत्याहार माहेश्वर आणि सूत्रांनी काही कळत नाही. मला कीर्तन करतो, प्रवचन करतो, संप्रदायात राहतो, त्यांनी प्रेम दिलं, मला जवळ घेतलं, लढीवाळ केलं, पदराची मला हवा आणि शीतल छाया दिली आणि प्रेम वात्सल्याचं स्तनपान केल्यामुळं मी या संप्रदायात आतापर्यंत उपस्थित आहे. योगी शब्दाचा मूळ अर्थ युज धातूचा जोडणे. अर्थसंगती लावताना काहींना कंटाळवाणं वाटेल, काहींना बरं वाटेल, काही कुतूहल करतील, काही उपहास करतील, काहींना उगीच बसलो असंही वाटेल, तरी देवानी त्यांचं कल्याण करावं अशी भावना व्यक्त करत युज धातूचा अर्थ आहे जोडणे. सोपं गणित आहे. पखावजाच्या पुडीची वादी आणि पखवाजाच्या पानाला जर ती विनायक महाराज जोडली नाही तर न अधिक गचा 10 अक्षराचा नादब्रह्माचा आवाज कानावर पडत नाही. पखावजाच्या दोरीला वादीला जोडावं लागतं. प्लस मायनस मर्क्युरी व्हेपर लॅम्प, सोडियम व्हेपर लॅम्प, बल्ब, फॅन लावताना प्लस मायनस पैकी निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक वायर जोडावं लागतं तर प्रकाश पडतो. तर जीवानं शिवाशी ऐक्य साधने म्हणजे जोडणे असा युज धातूचा अर्थ आहे. मला पूर्वी योगी झाले होतील, पण या सांप्रत काळात दत्तधामात तुम्हाला मला एका अलौकिक योग्याचं दर्शन घडतं. मला कृष्णशास्त्री सांगत होते की आदरणीय दत्तदास महाराजांना माऊलींच्या समाधी प्रकरणाचं श्रवण करण्याची इच्छा झाली. काकांनी संवादिनी काढली आणि 4-3 तास ते महाराजांना भगवान ज्ञानोबरायाच्या समाधी प्रकरणाच्या अभंगाला गात होते आणि अर्थ सांगत होते. ती कथा ऐकता ऐकता श्रद्धे महाराज भावविभोर झाले आणि समाधीत तल्लीनता, तद्रुपता, तन्मयता आणि तदाकारता या 4 सूत्रात त्यांचं जीवन बांधलं आणि ते ध्यानस्थ झाले. आपण योगींद्र गाणपत्य गणेशाचार्यांना पाहिलं नाही, आपण शंकराचार्यांना पाहिलं नाही, आपण रामकृष्ण परमहंसांना पाहिलं नाही, आपण योगानंद गांडा महाराजांना पाहिलं नाही, आपण टेंबे स्वामींना पाहिलं नाही. अजून कुणी जे योगी असतील त्यांना आपण पाहिलं नाही. पण या कलियुगात, या विज्ञान युगात 2024च्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रांतात गोदीच्या तीरावरती त्रिकंटक नगरात दत्तधामात एक योगी आणि त्या योग्याचं नाव आहे दत्तदास महाराज. दासानुदास असं लिहितात. कधी स्वतःला परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय शब्द नाही, दासानुदास. आणि अशा एका महापुरुषाच्या संगतीत एका महापुरुषाचं अनुष्ठान ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. जोडावं लागतं. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. आता कर्मातली तुमची सगळ्यांची PhD आहे, त्यामुळं तुमच्यासमोर मी म्हणजे सूर्यापुढं दिवा लावावा असा हा प्रकार आहे. परंतु आचमन करताना पाणी अधिक पिलं तर सुरा पिल्याचा दोष लागतो असं कर्मकांड प्रदीप नावाच्या ग्रंथात मी वाचलं. ते माशवत उडदाचा दाना भिजावा एवढंच प्यावं लागतं म्हणे. ते अधिक पिलं तर दोष निर्माण होतात. ते कुंड खांदताना काळा दगड लागला तर ग्रामनाश होतो असं त्या ग्रंथकर्त्याचं म्हण आहे. बरं, त्याला मेखला नसली तर यज्ञकर्म करणाऱ्या यजमान स्त्रीला आणि यजमानाला फलश्रुती प्राप्त होत नाही. त्यात हवीरद्रव्य वाहत असताना आघाताने वाहिलं तर अग्नी नारायणाला ते वज्रघात केल्याचं पाप लागतं. कर्म एवढं सूक्ष्म आहे. बरं, योग प्रक्रियेत पंचाग्नी साधन करणं, त्राटक करणं, गुदद्वाराला टाच लावणं, इडापिंगला सुषुम्ना भेदन करणं, अनुलोम विलोम रेचक कुंभक अगलभ सगलभ शीतली प्राणायाम करणं अशक्य प्रकरण आहेत. रामदेव बाबांच्या योगामुळं लोक प्रकृतीने उत्तम झाले, सकाळी उठायला लागले, ही जमेची गोष्ट आहे. आणि तुम्ही कीर्तनात येतात, कथेत बसतात, हा योग योग नाही. योग जोडण्या अर्थाने आहे. आणि तो योग सांगत असताना काही कीर्तनकारांना कधी कधी आपला तोल सांभाळता येत नाही. ते बोलतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. पण आदरणीय राम महाराज याला पॅरलल एक प्रमाण माझ्याकडे तुमच्या सगळ्यांच्या पाठातलं आहे. ते
करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग, संती हे मार्ग सांगितले, करा जप तप अनुष्ठान याग, जप तप अनुष्ठान याग, संती हे मार्ग स्थापिले, आता संतांचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, एका बाजूला योग याग विधी, पण याग तो नको की ज्या यागाच्या कर्माच्या सेवेनं कर्म करणाराला अहंकाराच्या दुरीच्या प्रतिबंधानं बांधण्यात येईल. तो शिथिल झाला पाहिजे, तो सरळ झाला पाहिजे, तो स्वच्छ झाला पाहिजे, विनम्रता लवचिकता त्याची असली पाहिजे. मी आत्ता राम महाराज माझ्याकडे आले होते आणि त्यांच्याबरोबर अजून एक काकांचे पट्ट शिष्य येवल्याचे होते. म्हणलं नैयायिकन, वाचस्पतीन, तार्किकन, वेदांतीन, घनपाठीचा आम्हाला काय फायदा आहे? हे तुमच्यासमोर बोलतोय मी, लक्षात धरा. मी बाकीच्या ग्राउंडवर तो बोलतोच, पण तुमच्यासमोर बोलतोय सातत्याने. आम्हाला काय फायदा आहे? आम्हाला फायदा आहे काकांच्या ज्ञानेश्वरीचा, आम्हाला फायदा आहे गाथा निरूपणाचा, आम्हाला फायदा आहे हरिपाठाचा, आम्हाला फायदा आहे चिरंजीव पदाचा, आम्हाला फायदा आहे काकड आरतीचा. याचा अर्थ आम्ही अवैदिक आहेत असं नाही, पण वैदिकतेत वैदिकतेचा अहंतेचा प्रभाग त्याच्याकडं कदाचित सूक्ष्म शिल्लक असेल आणि त्याची लवचिकता आणि विनम्रता शिल्लक नसेल तर तो पीठाधीश्वर असला काय, महंत असला काय, आचार्य असला काय आणि क्रमपाठी असला काय, तो आपल्या पाठात बसू शकत नाही. विठ्ठल 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 जपांना परवानगी, अनुष्ठानाला परवानगी, याग क्रिया कर्माला परवानगी. एकाने माझ्यावर शंका अशी घेतली होती की याग शब्दानं यजन असा अर्थ नसून याग शब्दाचा अर्थ वाङ्मयीन तत्त्वज्ञानाचा स्वाहाकार असा एकाने अर्थ तर्कसंगतीनं लावला होता. पण आपल्याकडे एक प्रमाण आहे, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरो जाता संगत व तो होय बाधक, पिंडे पिंडे मतिर्भिन्नहा कुंडे कुंडे नवम पयहा. सुभाषिताची जोड त्याला दिली. श्रोते हो, तार्कात आणि वितर्कात वेळ वाया न दवडता अबाधित सैद्धांतिक जे मत संतांचे त्याच पथावर चालू. वाचा बोलून नेदनीती, पण कर्म तत्परता करताना करू संती केले. त्या निर्णय सिंधूत धर्म सिंधू ठोस निर्णय माझ्या दृष्टीने काही दिसत नाही. तुम्हाला कोणाला असेल तर आम्ही तुम्हाला प्रणाम करतो दंडी संन्यासासहित. पण याज्ञवल्क्यांचं असं मत आहे, हरितांचं तसं मत आहे, विज्ञानेश्वर असं म्हणाले. नेमका निर्णय संतांनी सुटसुटीत सोपा सरळ आणि तारतम्यवादी केला. करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले अंडरलाईन. हा मार्ग महाजना येन गतस्स पंथा. मग त्या पथावर तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून जप करता येतो, अनुष्ठान करता येतं, यागक्रिया कर्म करता येतं. फक्त केलेल्या कर्माचं मी केलं याचं अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व, अहम ममत्व या 3 सूत्राला वर्ज केलं की मग त्या कर्माचं भय आणि बंधन शिल्लक राहत अजिबात नाही, शिल्लकच राहत नाही. अनेक महापुरुषांचे चरित्र आपल्याला सांगता येतील, पण माझं काही भक्तमाल किंवा एखाद्या ज्ञानेश्वरी दिग्विजयावरती चिंतन प्रवचन नाही. निवडलेल्या अभंगावर थोडासा प्रकाश टाकून सूत्रवत कीर्तन कमी वेळेत आपल्यासमोर समर्पित करायचे. थोडा वेळ झाला आहे, पारायण झाले, अनुष्ठान झाले, प्रवचन झालं आहे, त्यामुळे वेळ झाला आहे आणि तुम्हाला माध्यान्नाला फार वेळ बसवणं मला चांगलं नाही. तुम्ही तृप्त असले पाहिजे, सुखी असले पाहिजे. थंडगार हवा येते, गंगेच्या तीरावरती आहेत. दशहाऱ्याला गंगेच्या तीरावरती आपला योग गंगेच्या तीरावर शेवटीच, परंतु योगायोग आहे हा. अनुष्ठानाच्या माध्यमातून गंगेच्या तीरावरती आपण सगळेजण आज एक आहेत. योगमार्ग कठीण आहे, कर्म अत्यंत कठीण आहे. असं मी ऐकलंय, वाचलंय, स्टडी केलं आहे की स्नान झाल्यावर शेंडी पुसून जर गाठ नाही मारली त्वरेनं आणि बऱ्याच वेळ पाणी पृथ्वीवरती ठिपकलं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. म्हणजे
कौपिनवंतो, लंगोटी ही साधूंची, लंगोट पहिलवानाचा, तो जर नाही लावला आणि वरून पंचा गुंडाळला, बरेच लोक पंचा गुंडाळतात वरून, ती आंध्रा कर्नाटकाची प्रथा आपल्यातही आली, बरेच लोक पंचा गुंडाळतात. मला एकाने विचारलं, तुम्ही नाही गुंडाळला का? काय उत्तर द्यावं? मी कीर्तनात एका म्हणालो की अंगभर कपडे घालावेत. एक पोरगी ताडकीने उठली, माईक हातात घेतला आणि ती मला म्हणली, 3 तासापासून सांगतोस कपडे अंगात घाला, तू उघडा कशामुळे सांग आता. मी म्हणलं ओपन मधला आहे मी, काय उत्तर द्यावं तिला आता सांगा. येणारा काळ सोपान सरळ नाही. अहो, जागतिक लेवलला धर्माची उत्तम कामं करणाराला कालच्या तारखेला काय भोगावं लागलं याच्या जाणीवा असल्या पाहिजेत. या काळात सत्य असत्याचं काही शिल्लकच राहिलं नाही. याचा अर्थ सत्य कर्म करू नये असं नाही, ते करतच राहावं. एक दिवस कधी ना कधी त्याचं फल मिळल्याशिवाय राहतच नाही. कर्म कठीण आहे. लंगोटी लावली नाही, पंचा गुंडाळला तर गोहत्येचं पातक लागतं. किती कर्म कठीण आहे. कर्म सूक्ष्म आहे, योग कठीण आहे. मग सोपं तरी काय? म्हणजे काही सोपं भक्ती म्हटले, भक्ती पण सोपी नाही. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. ती भक्ती करताना निष्कपट, निर्वैर आणि ह्या अनपेक्षा सहा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्व आरंभ परित्यागी योमद्भक्त सहा समे प्रिया. या भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाच्या श्लोकाच्या वचनाप्रमाणे त्या पदाने आपलं कदाचित वागणं असेल तरच त्या भक्तावर आलेलं संकट किंवा भक्ताची स्थिती पाहून परमात्मा धावत पळत येतो. अन्यथा भक्ती पण अवघड आहे. पण माऊलीने मात्र सूचना दिली, प्रयत्न कर तरी झडझडोनी वहिला नीक, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. त्या परमपदाला तू जाशील, त्वरेनं त्या कामाला लाग. मधुसूदन सरस्वतीनं भक्तिरसायन शास्त्रात भक्ती 3 प्रकारची सांगितली, सगुणी भक्ती, गौणी भक्ती आणि पराभक्ती. महाराष्ट्रातल्या संतांनी भक्ती सांगत असताना सोपं प्रकरण सांगितलं. राम महाराज सोपं प्रकरण, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले हाती घेऊन नाता, टाळदिंडी हाती घेऊन नाता, टाळदिंडी हाती घेऊन नाता, टाळदिंडी हाती घेऊन नाता. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन नाता, टाळदिंडी हाती घेऊन नाता, टाळदिंडी हाती घेऊन नाता, टाळदिंडी हाती घेऊन नाता. या अशा वढून प्रदीर्घ पिळेदार परंपरेच्या वारकरी चाली ऐकल्या की आनंद आणि समाधान वाटतो. आता 4-5 वेळेला मला इथं कीर्तन करावं लागलं, पण 4च टाळकरी होते. मी म्हणलं बाद झाले एवढे उचलायला, जास्ती तरी काय करायचे. आज काकांच्या मुळं आणि ह्या प्रयत्नवादामुळं आळंदीला, पैठणला, देहूला आणि त्रिंबकच्या वारीत मुक्ताईच्या फडावर कीर्तन केल्याचा आनंद प्राप्त व्हायला लक्षात घ्या. सोपे वर्म हे संप्रदायाचं ऐश्वर आहे. टाळदिंडी हाती घेऊन नाचा, त्यातला वाच्यार्थ लक्षार्थ कळत नाही. टाळ हातात घ्या, विणा खांद्यावर घ्या, पताका घ्या, नाचा. एकाला मी विचारलं, का रे तू गवळण अशी म्हणालास की खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, परमात्मा गायींना चारा चारीत असे का काठी चारीत असे म्हणताना एक अभंग आहे, नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा. पण ती गायक आळवताना
गौरी हारा चाकू मार, गौरी हारा चाकू मार. या बाबतीत टिंभुरकर, दिहूकर, वासकर, आजरेकर आणि शिरवळकर यांच्या चालीरीती ओढून ताणून शब्दांचं ऑपरेशन नाही, इकडचा तिकडे तिकडचा इकडे. सोपेवर आम्हा सांगितले संती काय करा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. दिंडी हाती घेऊन कसं नाचायचं, टाळ हातात घेऊन नाचायचे, विणा घेऊन नाचायचे, पखावाज गळ्यात घेऊन नाचायचं, विणा पताका घेऊन नाचायचं. दिंडी हातात घेऊन नाचता येत नाही. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज हे दिंडी हातात घेऊन कसं नाचायचं? म्हणलं दिंडी काय, दिंडीतला एक जण उचलायचं नाही. इथं एक जण असे आहेत, दिंडीत लाखो असे आहेत. एक एक उचलला तर मणके रोज बदलावे लागतील. दिंडी नाही उचलायची, दिंडीतला भाव उचलायचा आहे, दिंडीतलं भजन उचलायचं आहे, दिंडीतली चाल उचलायची. आपल्या वेदमंत्रात उच्चैर घोषैहि दुसऱ्या क्रमांकाला म्हटलेलं ध्रुवपद उच्च स्वरातलं म्हणायचंय, म्हणजे बिंबीच्या देठाला कळ लागावी आणि फडकऱ्याने कंबर बांधून वर म्हणावं उच्च स्वरात, तो आनंद मिळतो. सुंदर. एका मुलीला मी म्हणालो, मला गडबड आहे, मला तळलेले पापड काही नको, स्निग्ध पदार्थाने आवाज बसतो, शुगर बीपीचं पेशंट आहे मी, मला पापड भाजून दे. तिच्या आईने सांगितलं, बेटा पापड घ्या आणि भाजीत बैस. तुम्हाला कळेपर्यंत जाऊन येऊ बाहेरून मी. पापड घेऊन भाजीत बैस. MBA झालेली पोरगी, शैक्षणिक पात्रतेनं विद्यापीठाच्या पदानं माणसं शहाणी होतात, हा आपला गोड गैरसमज आहे. त्याला गुरुग्रहीच अध्ययन असावं लागतं, म्हणजे अर्थसंगती कळते. आज गोविंद महाराज एका उवीचा इतका सुंदर गोड सुसंगत अर्थ सांगत होते, ओढून ताणून नाही बरं का. जो अपेक्षित आहे तोच, माऊलींना अपेक्षित अर्थ, आपल्याला वाटून तो अर्थ नाही, लोकांना बरं वाटेल तो अर्थ नाही, आपल्या पांडित्याचा दिवा लावावा असा अर्थ नाही. विराकरण जहदन अजहदन बिंबन प्रतिबिंबन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने ख्यातीन, मग ते भागत्याग अजिबात गरज नाही. ज्या प्रसंगाला जे लागतं तेच तिथे, जे लागत नाही ते नको, अशी अर्थसंगती ओवीची ते सांगत होते. आणि माझ्या हृदयाला परतत्व स्पर्श होत होता. ती पोरगी गेली, तिने पापड घेतले उडदाचे आणि माळ्यांचा मळा गाठला. 2.5 तास त्याच्यातच बसली सावलीला ती. काला झाला माझा, कीर्तन झालं, भिक्षा झाली. निघाल्यावर ती मग जवळ आली, महाराज मी आले बरं का. आईने विचारलं पापडाचं काय झालं? ती म्हणली तू म्हटल्याप्रमाणे मी पापड घेतले आणि भाजीतच बसले होते, मी काही दुसरं केलं का? ही अशी स्थिती आहे. एका पेटी वादकाला मी म्हणालो स्वर दे, त्यांनी काढला आणि माझ्या हातावर ठेवला. ही आमच्यातल्या आमच्या टावर खाली रेंज नाही तर बाकीच्याला काय सांगायचं, कल्पना करत. कित्येक कीर्तनात रामकृष्ण हरीपासून जय विठ्ठलपर्यंत पेटीवाल्याचं कीर्तन करायचं नातं जुळलं तर परमभाग्य समजायचं. आणि त्यातली त्यात काकांच्या सारखा स्वतः पेटी वादक जर असला आणि कीर्तनकार स्वतः स्वरज्ञ असला तर त्याला आसुरांचे स्वर सहन होत नाहीत. पण कधी कधी आसुरांनाही स्वागत करावं लागतं. वा 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 वा, तुमच्यामुळे योग आला बरं का, तुम्ही छानच साथ केली बरं का, असं म्हणावं लागतं. आता येणाऱ्या काळात संघटना टिकवण्यासाठी दोन्ही बाबू एकत्र घ्यावे लागतील. तसा हा प्रकार. विठ्ठल विठ्ठल कधी कधी भारताच्या अभ्युदयासाठी मतमतांतर बाजूला ठेवून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू बरोबर घ्यावे लागतात. तसा हा प्रकार आहे. तसे टाळकरी बरोबर घ्यावे लागतात, पारंपरिक लोक बरोबर घ्यावे लागतात, नवीन पखावज वादक बरोबर घ्यावे लागतात. गाण्याच्या चाली म्हणणाऱ्याही टाळकऱ्यांना वा काय गोड आवाज असं म्हणावं लागतं. म्हणजे तो म्हणतो रामनवमी मिळेल का? हे आदान प्रदान आहे ना, त्याच्याशिवाय जमतच नाही. या आयात निर्यात होतच नाही, हिंदी भाषेत दरस परस होत नाही. त्यामुळे ते करावं लागतं. सोपं सांगितलंय, टाळ गळ्यात घ्या, वीणा वादन करा, तो सुस्वरात लावा आणि मग पताका गगनाचं चुंबन घेईन असं डुलत आनंदात नामघोष करत वारिंग वारिंग करोती पंढरीची वारी करा, वा तुम्हाला त्रिंबकची वारी करा, तुम्हाला अपेक्षित तीर्थक्षेत्राची, पैठणची, सासवडची, मुक्ताईची वारी तुम्ही करा. मग या वारीचा आणि कीर्तन भजनाचा इफेक्ट आणि फायदा काय? काका तुमचं एक वाक्य मला आठवतं. मी माझं कॅम्प्युटर आहे त्याला मी काय करू, एकदा सेव्ह करून ठेवलं की त्या प्रसंगाला मी ते लगेच ओपन करत असतो. लक्षचंडी याग झालता पाथर्डीला, पांडुकाका सावताडेकर आणि बरेच ब्राह्मण होते.
तर माझे 2 कीर्तन, एक संदीपान दादा न आल्यामुळे कीर्तन झालं, त्याचे एक 3,000 मिळाले आणि माझ्या कीर्तनाचे 3,000 मिळाले. 6,000 त्या काळात मिळाले होते. आता त्या मनाने खूप चांगलं आहे. मी गेलतो तिथे, मला म्हणजे 16 मिळत नव्हतं. मी त्या पांडुका कलमला मला एक मोठ्या काठाचं द्या, त्यामुळे मी 3 दिवस राहिलो होतो तिथे. एक ब्राह्मण मला धुरच सहन होत नाही. म्हणलं तुला क्रियाकर्म सहन होत नाही, तू याच्यात आला कशाला, तू खिळे मार ना लाकडाला. ते मी प्रॅक्टिकली केलं आहे तिथे. मला सगळे म्हणले शाप लागेल. मला मी आत्ता मरू दे, पण ज्याला कर्माची रुची नाही त्यांनी वर्णी घ्यायचीच नाही. विठाला विठाला कांचीपीठाचे जयेंद्र सरस्वती होते, द्रविड गुरुजी होते, कोडगिरकर अण्णा होते आणि प्रमोद शास्त्री होते. यांची न्यायाची शास्त्र झाली, चर्चा झाली. मला काहीच कळत नव्हतं. ते एकामेकावर अंगावर धावून पडल्यासारखं तुटून पडायचे चर्चा करताना. काकांना मी म्हणलं, काका त्यांच्या आता लक्षातही नाही, माझ्या लक्षात आहे. म्हणलं काका हे काहीच कळत नाही हो. मग काकांना एका अभंगाचा भाव विचारला मी, ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मतनु. त्यांनी मला त्याची संगती सांगितली. नंतर मी त्यांना हळूच विचारलं, काका एवढी वेळ 3 तास चर्चा झाली, पण ही बिचारी मंडपात बसलेली जे लोक आहेत किंवा माझ्यासारखी जी माणसं आहेत, हे विनाकारणाचा आम्हाला त्रास आहे ना, काहीच कळलं नाही यातलं. त्यांनी उत्तर मला दिलं. ते म्हणले, MD मेडिसिन डॉक्टरने स्क्रिप्टवरती औषधं लिहून दिल्यावर आपण मेडिकलवरती जातो, ते औषध घेऊन येतो, सकाळी दुपारी गोळी घेतो, पित्ताची जेवणाच्या आधी घेतो आणि 3 दिवसात रिलीफ, आराम मिळतो, रोगनिवृत्ती होती, अंगातून घाम जातो आणि तो माणूस चालायला बोलायला लागतो. मग त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणले, अमृत महाराज. म्हणलं काय काका. गोळ्या पेशंट घेतो तेव्हा त्या गोळ्यातले कंटेन्स, घटक गोळी घेणाऱ्याला कळतात का. म्हणलं नाही कळत. कळत नाही तरी गुण येतो. तसं न्याय मीमांसा वेदमंत्राची अर्थ नाही कळली तरी कानावर पडल्यावर इफेक्ट होतो, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या. हे काकाने त्या काळात दिलं समर्पक उत्तर आहे. त्यांना ते आठवतही असेल कदाचित, मला मात्र पक्क 100% आठवतं. श्रोते हो, टाळदिंडी आणि कीर्तन भजनात जो आनंद आहे तो अन्यत्र कशातच नाही. इंद्रेश उपाध्यायांच्या कथेचा सारांश निकष काढत असताना अंतिम टप्प्यात भाव प्रल्हाद चरित्रात मी ऐकला की भगवत चिंतनाखेरीज पर्याय शिल्लक राहत नाही. वेदमंत्र आरंभाला हरिही ओम आणि कर्मसमाप्तीनंतर विष्णू स्मरणात परिपूर्णता. भागवताला जन्माद्यस्यतः आरंभ आणि सांगतेला नामसंकीर्तनम यस्य. भगवत चिंतन हर ए नमहा म्हणूनच सांगता करावी लागती. प्रकांड पंडित प्रस्थानस्त्रयीचा यतिदंडी झाला, ब्रह्मसूत्र सांगायला लागला. शास्त्र योनित्वात अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म हे सगळं झालं, पण त्याच्या आनंदाला पारावार कधी शिल्लक राहत नाही. नारायण नारायण नारायण. वारकऱ्यांना आनंद कशात आहे. जय हरी म्हणण्यात आनंद आहे. इस्कॉनवाल्याला हरे कृष्ण म्हणण्यात आनंद आहे आणि काशीतल्या दंडीला स्वामी महाराज ओम हरी म्हणण्यात आनंद आहे आणि दशनाम्यांना ओम नमो नारायणात आनंद आहे. बैराग्याला सीताराम म्हणण्यात आनंद आहे. हा जो आनंद आहे ना तो द्विगुणित होतो. राम महाराज याच अभंगाचा उत्तरार्ध सांगतो मी. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. पण त्याचा इफेक्ट, परिणाम काय, ही झाली प्रक्रिया, पण त्याचा परिपाक पुढे सांगितलेला आहे. तो असा आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळोनी ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. सुख सांडा ओवाळोनी ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. समाधीचे सुख सांगावा
समाधीचे सुख सांडा ओवाळुनी योग्याला साधनेनंतर जी समाधी लागती त्याच्यापेक्षा 100 पटीनं आनंद ज्या प्रकरणात आहे त्याचं नाव हे भजन आहे, कीर्तन आहे. कीर्त म्हणजे कीर्ती, आन म्हणजे मुखारविंदानं भगवत गुणानुवाद, गाणं म्हणजे कीर्तन. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. ज्ञानेश्वरीच्या ओवीचं प्रवचन तुम्ही काकांचं श्रवण करणं कीर्तनच आहे. 65ची ओवी म्हणणं कीर्तनच आहे. कीर्तनात ऐकायला बसणं सुद्धा कीर्तनच आहे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत हे कीर्तनच आहे. भगवत गुणानुवाद गाणे ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. हा ब्रह्मरस अन्यत्र प्राप्त होत नाही. मग योग प्रकरण फारच सूक्ष्म आहे. बरं, ईश्वर योग्यांना प्राप्त होत नाही. त्याचं उत्तर असे, योगियाचे मानसी उमरडोनी जाय. योग्यांना सहजासहजी ईश्वर तत्व साक्षात्कार होत नाही. योगी हटयोगी असतील, पंचाग्नी साधन करणारे असतील, त्राटक करणारे असतील, काट्यांच्या कुपाटीवरती महिना झोपलेले योगी असतील. लक्षात आलं का तुमच्या? परंतु हा ब्रह्मरसानुभव त्यांना येत नाही, हा आनंद त्यांना प्राप्त होत नाही. आणि ईश्वर प्राप्ती पण लवकर होत नाही. ते प्रकरणच प्रदीर्घ आहे, अवघडच प्रकरण आहे. मग आपल्याला साधं सरळ भजन कीर्तन वारी माघी चैत्री कार्तिकी आषाढी षष्ठी तुकोबाऱ्यांची बीज मुक्ताईंची वारी हे प्रकरण आपल्याला सोपे आहेत ना, सर्वाधिकार सेव्य आहेत. सहज जाता येतं ना, सहज येता येतं. अट्टहास नाही, फार प्रयत्न नाही आणि फार त्यागाची आवश्यकता नाही. सरळ तरळ स्वच्छ त्या पथावर पाऊल टाकलं की मार्ग लवकरच सापडतो. त्या पद्मपादाचार्यांना एका मिश्रा नावाच्या विद्वान पंडितांनी प्रश्न असा विचारला होता की माझं मुक्कामाचं गाव येईल का? पद्मपादाचार्य म्हणाले, मी माझ्या आचार्यांच्या कृपेने सांगतो, योग्य दिशेने पाऊल जर पडलं तर वेळ लागतो पण मुक्कामाचं गाव येतं. तसं संप्रदायात वेळ लागतो पण मुक्कामाचं गाव 100% 100% मिळाल्याशिवाय राहतच नाही. त्यात तिळमात्र शंका अजिबात नाही. इथे एक शंका अशी घ्यायची आहे, योग्यांना दुर्लभ असलेलं ईश तत्व कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबारायांना कमी वयात अदृश्याला दृश्य कसं करता आलं, अचेतनाला चेतन कसं करता आलं? कल्पना करा ना तुम्ही, कसं काय करता आलं? कल्पना करा तुम्ही. याचं सरळ सोपं उत्तर आहे, माऊली योगी वगैरे नाहीत. योगी प्रकरण नथिंग आहे, सामान्य गोष्ट आहे. माऊली योगी नाही, मग कोण आहेत? स्वर द्या ना. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली. जेणे निगमावली प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम माऊली योगी नाहीत गड्यांनो, योग्यांना प्रसवणारी स्तनपान करणारी जगातली थोरली आई आहे. एक महाराज माझे मित्र आहेत, त्यांना मी विचारलं तुम्हाला पोट दुखतंय तर एखादी गोळी घेता येत नाही का? त्यांचं नाव सांगून टाकतो, महादेव महाराज राऊत. आम्ही कुंभार गुरुजीत बरोबर होतो सगळेजण. त्यांना मी म्हणलं तुम्ही गोळी नाही घेतली का? एखाद्या सल्ला घ्या वैद्याचा. त्यांनी उत्तर दिलं मी डॉक्टरचा बाप आहे म्हणाले. दृष्टांत संपला. योगी ती चुनूक असती तेवढ्याच कामापुरती लागत असती आणि लोकांना कळत नाही.
एका डॉक्टरला मी म्हणालो मला घशाचा फार त्रास व्हायला लागलाय, श्वास फार प्रॉब्लेम करायला लागलाय. ते डॉक्टर मला म्हणाले माझ्याकडे ॲडमिट व्हा, तुमचा कायमचा श्वास मी बंद करतो म्हणाले. त्यांना म्हणलं अहो तुम्ही डॉक्टरकडे, ते म्हणले डॉक्टरचा बाप आहे मी स्वतः, मी कशाला दुसरीकडे जाऊ. तसं माऊलींचं आहे, योगी नाही. योगी स्टेप फार अलीकडची. योग्याला ओव्हरटेक करून जे सुप्रीम कोर्ट आहे, जे विद्यापीठ आहे किंवा विद्यापीठाला मार्गदर्शन करणारे जे कुलगुरू आहेत ना, त्या कुलगुरूंच्या गुरूंचे गुरु जे आहेत ती माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. त्यांनी काय केलं, जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे शास्त्र, ती वल्ली ते ज्ञान प्रगट केलं. सोपा दृष्टांत सांगतो. आदरणीय काका, समजा 10 किलो सोनं एका बाईकडे, समजा तिने जुन्या पेशवे काळातले शिवरायांच्या काळातल्या मिळालेल्या जहागीरदारीचा फायदा घेत जुन्या लादणीतलं बळदातलं 10 किलो सोन्याचं एक अँगल काढलं. ऐकता ना तुम्ही सगळ्याजणी, अँगल रॉड कळत नाही, अँगल वर असतो तो, लोखंडी वेल्डिंग करतात तो अँगल रॉड. तो अँगल काढला, त्याला ड्रिल केलं, छिद्र पाडलं, त्याला एक दोरी घातली आणि त्या श्रीमंताच्या बाईनं ते अँगल आपल्या गळ्यात अडकवलं आणि ते हळदी कुंकाला संक्रांतीला निघाली. तुमच्यातल्या तुमच्यात तुम्ही सगळ्याजणी आता नका चर्चा करू, माझं कीर्तन झाल्यावर चर्चा करा. ते सोन्याचं अँगल घातलं, प्युअरचे कॅरेटचं सोनं आहे, जुनं एकदम पिवळं धमक, त्याला तेजब लावलंय, लाल केलंय, पुट दिली तरी ते हिरवं पडत नाही, पांढरं पडत नाही, तांब्यासारखं पडत नाही, प्युअरचं सोनं आहे. पण अँगल आहे तो गळ्यात घातला. गावात तिचं कौतुक नाही झालं, गावातल्या म्हणल्या तिला नॉर्मल माइंड इफेक्ट झालाय, गोळ्या सुरू करा. दृष्टांत कळला तुम्हाला. ती बिघडली म्हणले, तिला आता मनोविकाराच्या गोळ्या सुरू करा. सोनं प्युअर आहे, अँगल 10 किलोचा आहे, पण त्याला अर्थ नाही. त्यातलंच 5 ग्राम घ्यायचं, सराफ कट्ट्यावरती न्यायचं, त्यांनी लालबुंद करायचं, त्याला पुट द्यायची आणि त्याला अलंकारात रूपांतरित करून वैडूर्य, पाचू, गोमेद हा खडा त्याच्यात मढवला आणि ते गळ्यात घातलं की त्या किलोभर सोन्यापेक्षा अलंकार गोड दिसतो. तसं वेद अँगल आहे, परंतु दागिना ज्ञानेश्वरी लक्षात घ्या. संत वचन गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रगट केली. ही ज्ञानोबरायचं काम आहे. काका, मी हा अभंग जरा वेगळ्या दिशेने घेऊन जातोय, सगळ्यांची क्षमा मागून. हा अभंग सांगताना लोक सरासरी पंढरीचाच अर्थ लावतात की काकड आरतीच्या प्रसंगाला भूप म्हणजे राजा, आणि राजा देशातील परिस्थितीचा जिम्मेदार असतो. अनुशासन पर्वात महाभारतात व्यासांचं असं वचन आहे, कालो वा कालनम राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयो मा भूत राजा कालस्य. षष्टी तत्पुरुष राजाच देशातील घडामोडीचा जिम्मेदार असतो, म्हणून आपल्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ही जसं महाभारतात लिहिलं तसं संविधानातही लिहिलं, आणि आत्ताही तसे मीडिया तंत्रात प्रकरणं चालू आहेत. तुम्हाला या सप्त्यानंतर वेळ मिळाल्यावर पहा, मोठी मजा आहे, सध्या आनंद आहे एकदम. राजाच जिम्मेदार असतो, दुसरं कोणी जिम्मेदार नसतं. त्या काळात राजा कोणाला म्हणावं, पंचमहाभूताचं शरीर सोन्याच्या सिंहासनावर अभिषिक्त झालेला राजा हे मर्त्य शरीर आहे. राजा कोण आहे, तो कानाडा राजा पंढरीचा. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बसला, तो श्रीहरी गीताजेने उपदिशिली तीही विटेवरी माऊली. वारकरी संतांचा देव पंढरीनाथ पांडुरंग परमात्माच राजा आहे, आणि त्या राजाला प्रजा, भक्त, वैष्णव काकड आरती प्रसंगाला जेव्हा भेटायला जातात आणि कुरवंडी करून ओवळतात, तेव्हा सगळे वैष्णव येतात. यात नवल नाही. कोण येतं, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव
त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत वल्लभपती मालक स्वतः आला. ज्ञानोबारांनी मागं डुंकून पाहिलं, अरे बाप, ज्ञानोबाराय, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, जणाई, मुक्ताई हे सगळे आले. ते म्हणले आपण आलो यात नवल नाही. आपलं हेड ऑफ प्रेसिडेंट, आपलं हेड ऑफ डिपार्टमेंट आलंय. आदिनाथं गुरुं वंदे कंथडीम ज्ञानसागरम. सगळ्या संप्रदायाचे आदिगुरु भगवान शिव स्वतः वैष्णव रूपात श्रीहरीला भेटण्यासाठी आलेत. हा भाव पंढरीच्या दिशेनं या भूपाळी प्रकरणाचा लावता येतो. श्रद्धेय काका, मी थोडी अर्थसंगती आज दशहरा बरं का गंगेचं स्मरण करावं म्हणून थोडा फेरबदल करतो आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं. देहांत प्रायश्चित्त नावाचं प्रकरण पैठणात गाजल्यानंतर औदासीन्य आलं आणि आळंदीच्या सिद्धबेटात रातोरात आई वडिलांना जाण्याचा अंतिम निर्णय घेतला. मी संदर्भ ग्रंथ सांगतो, ल.रा. पांगरकरांचा श्री ज्ञानोबारायांचं चरित्र आणि शंकरराव चतुरकरांचं चरित्र, संदर्भ ग्रंथ. आई वडील रडता आहेत, वातावरणच विस्कळीत झालं. ते भावुकच प्रकरण होतं. तो भावच तेव्हा तिथे प्रसन्न होतो, प्रकट होतो. होत नाही तो दगडच समजावा. सगळ्यांना पाहिलं ढुंकून. झोपडी हालत होती, सोसाट्याचा वारा सुटला होता. संथ मंद गतीनं इंद्रायणी वाहत होती. काळक भिन्न पाणी, त्या काळातली श्वापद, त्या काळातल्या विद्वानांच्या धर्मसभा आणि अशा सगळ्या अग्निदिव्यातून हे आपे गावातलं कुलकर्ण्यांचं घर जाण्याचा प्रयत्न करत होता. यशस्वी होण्यासाठी दाद आणि साथ कुणाकडे तरी मागत होतं. देहांत प्रायश्चित्तानंतर पंडितांचा निर्णय झाला की उदकुंभ संस्कार केल्यानंतर त्यांना देहांताची आवश्यकता नव्हती, पण याला मृत्यूनंतर भारतरत्न मिळावा असा हा प्रकार आहे. श्रोते हो, आता अग्निदिव्यच होतं म्हणून आई बाबांना मुक्ताईने उठवलं. आई, मला असं वाटतं की आळंदीतून आपण एकदा आपल्या जन्मभूमीला जावं. नामदेवरायांचे तसे खूप अभंग आहेत. आपण एकदा आपल्या जन्मभूमीला जावं. आपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्म देणारी मातां जन्म झाला ते स्थळ अत्यंत पवित्र असतं. आचार्य सगळ्या विश्वात फिरले, पण आईच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगाला कृष्ण दर्शन करून कालडीला नमपुद्री लोकात येऊन ते पूर्णा नदीच्या काठावर थांबले होते. आपली जन्मदाती मातान आई आणि आपली भूमी मेदिनी अत्यंत पवित्र असते. श्रोते हो, या सगळ्यांना वाटलं आपण आपे गावात जावं. सगळ्यात मोठं कोण? निवृत्तीनं दादांच्या कानावर घातलं, दादा आई बाबाला सांगा ना. दादा म्हणले, माझ्यापेक्षा माऊलीच्या कानावर घाला. माऊली सांगितलं की सगळं काम मार्गी लागतं. काका ताडकीने उठले, माऊली तुम्ही विनंती करा ना आई बाबाला. विनंती झाली आणि दरकोस दर मुक्काम करत करत हे घर, हे सगळे लोक पैठणातून आपे गावात पोहोचले. गोदीचा तीर, त्या काळातलं काळकडोम वाहणारं पाणी, ते पांचाळेश्वर, अगदी जवळ राक्षस भुवन, साष्टपिंपळगाव, अगस्तींचं वास्तव्य, केवढी दुथड्या गंगा त्या काळात. म्हणजे ज्या घरी कुलस्त्रिया राज्यरावणी व संपत्ती आणि भाविता पोखरणी नदी गंगा वाहती. आता गंगा वाहत नाही, आता प्रतिबंधित आहे, बांधून आहे, अडवलेली, वाहत नाही. हे तुमचं भाग्य, आपलं भाग्य. इथे एवढं स्वच्छ तिचं नीर जल ऐकायला पाहायला मिळतं. त्या मध्वमुनींचे शब्द रोज इथे उपासनेत म्हणतात, पावन तुझे नीर गंगे. म्हणून तुमचं माझं भाग्य आहे. अन्यत्र आचमन करावं असं इंद्रायणीचं पाणी आपल्याला शिल्लक नाही. आत्ता जलपरी वनस्पती आली, प्रदूषित झालं, केमिकल आलं, कंपन्यांचं पाणी सोडलं, सांडलोटचं पाणी सोडलं आणि पुन्हा नेतेच आम्हाला सांगतात कीर्तनात तुम्ही आता जरा जनप्रबोधन केलं पाहिजे, पर्यावरणावर बोललं पाहिजे. डोंगर तोडायला JCB त्याचीच. व्यसनमुक्तीवर बोला, उद्घाटनाच पत्रिका मला दिली, येतं का म्हणले दुकान उद्घाटन. मला देतो का, मला थोडा माल आता थोडासा, म्हणजे उद्घाटन प्रॅक्टिकली होईल. ही अशी स्थिती आहे. त्यांना आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि लुटतायत ते. श्रोते हो, वेळ आपला कमी जाईल. आपे गावात सगळे आले. अर्धरात्र होती. भला कर्कश पडलेला अंधकार, रातकिडे ओरडत होते. तिथंही एक पिंपळ आहे, तिथे पण एक अजान वृक्ष आहे आणि वाड्याच्याच पायथ्याला गोदा गंगा पुण्यसलीला वाहती आहे. रात्रीच काळ दिवाळीचा आहे.
पाडव्याला लेकीकडनं आणि पत्नीकडनं पतीने ओवाळावं आणि यमद्वितीयेला भाऊबीजेला बहिणीनं भावाला हे प्रकरण आहे. आता कोणी कुणाला प्रेमा खातर ओवाळतो तो भाग वेगळा. आमच्याकडे बैलाला सुद्धा ओवाळतात. तिकडे गाई म्हशी ओवाळी म्हणत नाहीत का, त्यालाही ओवाळतात. ठराविक सत्पुरुष आले, महापुरुष आले. दत्तधामला बघा कशी प्रथा आहे, फुलं टाकतात, रांगोळ्या घालतात. नऊवारी साडीतल्या त्या सगळ्या सुवासिनी कुमारिका पळत धावत पळत येतात. वेदमंत्र सगळे वैदिक म्हणतात आणि ते क्षणार्धात मांगल्याचं वातावरण अर्ध्या रात्रीसुद्धा तयार होतं. अर्ध्या रात्रीसुद्धा तयार होतं. तो भाव असावा लागतो. नाही तर गादीपतीन साधून त्याचं ऐश्वर आलं की तो इतरांना आसन टाकायला देईल हे त्याचं ना आपलं भाग्य समजायचं. त्याचं ना आपलं भाग्य समजायचं. रात्री आठवण झाली, आई ग उद्या पाडवा आहे, ओवाळायचं आहे, स्नानही घालायचं. आता वाडा विखुरलेला आहे, बांधकाम संपलंय, JCB ट्रक ट्रॅक्टर जावा एवढी रुंद भिंत आजही स्मृतीला तिथे शिल्लक आहे. आणि त्या स्मृतीच्या भिंतीत त्रिंबक पंतांची मूळ समाधी आहे. आत्ता सध्या कोल्हापूरकर विष्णू महाराजांनी प्रयत्न केले, ज्ञानेश्वरदादांनी आता चांगली डेव्हलपमेंट केली, तिथे उत्तम केले. फंड्स घेतलेत, प्रयत्न केलाय, बांधकाम केलंय, त्रासही सहन केलाय, उत्तम काम केले आपल्या मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं. श्रोते हो, काय करणार, भांड पाणी तापवायला नाही, 3 दगड मांडले, एक मडकं सापडलं, त्याला छिद्र पडलं होतं. छिद्र्यात पाणी टिकत नसतं, ते पर्क्युलेशन होत असतं. अग्नी कसा तरी पालापाचोळा गोळा केला आणि पेटवलं, पण ते मडक्यातलं पाणी थेंब असा खाली पडायचं, चर्र वाजायचं आणि अग्नी शांत व्हायचा. विठ्ठल पंताच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, रुक्मिणी आता किती प्रज्वलित करायचा प्रयत्न केला तरी आपल्या जीवनात अंधकार जवळ आलाय. हे हळूवार कातर स्वरातलं वाक्य चित्काला ब्रह्ममुक्तीच्या कानावरती आलं आणि तिने आईला ओक्साबोसी रडत आलिंगन दिलं आणि ती म्हणाली, आई काय गा अर्थ याचा? बाई नंतर सांगल, आता आंघोळ्या करायच्यात ना, चला गोदावरीत जाऊ. आज योगायोगाने दशहरा आहे. गंगेचं महत्त्व आहे. पंडित जगन्नाथांच्या लहरी तर मला येत नाहीत, पण अभंगाचा भाव मी सांगतो. गंगेच्या पात्राकडे सगळे निघाले. थंडगार पाणी, दिवाळीचा काळ. कल्पना करा, एक काळ असा होता आपला की पहाटे दिवाळीला उठायला नको वाटायचं, पण लगेच ॲड यायची टीव्हीला, उठा उठा पहाट झाली, मोती स्नानाची वेळ झाली. लगेच दुसरी ॲड यायची, लगेच आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय. आईने उठा म्हणायचं, उठणं केलं म्हणायचं, ओवाळायचं. पण आपण पुन्हा मफलर बांधून, स्वेटर घालून, कानटोप्या घालून पुन्हा पडायचं. ही सगळी आपली सुविधा. त्या काळात त्यांची काहीच सुविधा नाही. मला वाटतं अंगावर खाली गुंडाळीले पंचे, ते सकच्छ का पंचा हे मला माहिती नाही, गुंडाळीलं वस्त्र, अंगावर एक कशी तरी उत्तरी. हे सगळेजण गंगेच्या पात्रात स्नानाला गेले. श्रद्धेय काका, मी वेगळ्या अर्थसंगतीनं इथपर्यंत येऊन पोहोचलो. स्नानाला सगळे गेले. ब्राह्ममुहूर्ताची पहाट उदयाला आली होती. भोपाळ्या कानावरती पडत होत्या. काकांचं अजून एक चांगलं भाग्य, म्हणजे सगळेच या प्रकरणात यशस्वी होत नाहीत. काकांची नात आहे ना, म्हणजे गोविंद महाराजांची कन्या, तेवढा अफलातून गाती ना. गाणं हा माझा आत्मीयतेचा विषय, वाजवणं माझ्या आत्मीयतेचा विषय. बुवा स्वरातून गेला की मला वाटतं स्वतःच देहांत प्रायश्चित्त घ्यावं, मग त्याला सांगण्यापेक्षा पाणी योगायोगाने इथं. ती एवढं उत्तम गाती, म्हणजे आडा चौताल, त्रिताल, झंपा, गजझंपा, तिलवडा, टप्पा, दीपचंदी. आपल्या लोकांना 8च मात्रा माहिती, धेन नाधे इंधे न ग, धेन नाते इंती न क. त्यात जागा काढणं नावाचा प्रकार असतो पखावज वादक. धेन नाधे इंधी न ग, धीन नाते आत्ताकडे धेन, याला जागा काढणं म्हणायचं. मधेंकड धिन नाद धा धिन नाधाकड धा धिन नाधा, ही ताकद आहे. तर त्या पुरीचं मी 4-5 वेळेला भजन ऐकलं. काय अफलातून अप्रतिम म्हणतं ते लेकरू. खरं सांगू का, ह्या घरातल्या संस्काराचा हा फलास्वाद आहे. लक्षात, हे जे अभिवादनशील नित्य रथोपशुविता करतायत ना, त्याचा हा परिपाक आहे. अर्थात ह्या सगळ्या स्तुत्या करून मला काही कमवायचं आहे का? अजिबात नाही. पण सत्यम वद जे आहे तेच प्रॅक्टिकली तुमच्यासमोर मांडतोय.
माझा एक सुस्वभाव आहे, तुम्ही त्याला वाईट माना न माना, मला काही घेणं देणं नाही, माझा आहे तो ट्रॅक चालू आहे. मला नाही आवडलं की मी ते हजारो लोकात ती तोप डागणारच, आणि जे आवडलं ते सांगणारच. विठ्ठल विठ्ठल सगळेजण गंगेच्या पात्रात उतरले आणि आदरणीय काका अनंत शास्त्री महाराज, रमाकांतजी, दिनकर काका, काय प्रकार घडला, भूषण शुक्लजी, क्षीरसागर, सोनीजी, काय प्रकार घडला, सगळे पाण्यात उतरले. आणि हठयोग प्रदीपिकेत नाथ संप्रदायाच्या ग्रंथात असं लिहिलं, घेरड संहितेत, की योग्यांना थंड पाण्याचा स्पर्श मूलाधाराला झाल्यावरती अंग हलकं हलकं वाटायला लागतं. त्याचं कारण आहे, यौगिक प्रक्रियेत मूलाधाराला स्पर्श झाल्यावर उद्धरण शक्ती तयार होत असते. ज्ञानोबा योगी नाहीत ना, मी आरंभालाच क्लिअर केलंय, ती योग्यांची माऊली. योग्यांना जर ताटक करता येतं, योग्यांना जर समाधी लावता येते, 100 वर्षाच्या काळातल्या काही परमहंसांची यादी आपण आत्ता वाचत आहोत, तर त्या 13व्या-12व्या शतकातल्या माऊलींचा अंदाज आपल्याला काय लावता येईल. बरोबर पाण्यात उतरले, स्पर्श झाला, आपणहूनच पद्मासन झालं, आणि गोदा गंगेनं एखादं नारळ सुवासिनीने ओटीत घ्यावं तसं माऊलीला ओटीत घेतलं वरचीवर. उत्तरेकडे तोंड केलं, नाशिकाग्रचित्त एकवटलेलंय. माऊलींच्या अर्धोन मिनिट डोळे आहेत, आणि क्षणार्धात पुन्हा कृष्णाशास्त्री, क्षणार्धात माऊलींची शांभवी मुद्रा लागली. उत्तरेकडे पाहतायत, घळघळ डोळ्यातून पाणी वाहतंय. सगळ्यांचे स्नान झाले, काकाचं स्नान झालं, दादाचं स्नान झालं. मुक्ती म्हणाली, आई अगं दादाला ओवाळायचे, बाहेर ये म्हणाव. ती म्हणाली, अगं त्याला जाग करणं माझं काम नाही, हे तुझंच काम आहे. यापूर्वी असंच तू ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुझ्याच हाताने संकल्प पूर्ण झालता, अन्यांचं काम नाही हे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, आणि सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई, तूच हे करू शकतीस. मुक्ताई पुढे गेली, ऐका. त्याच गोदेतलं पाणी घेतलं आणि माऊलींच्या सहस्त्राधारावरती सिंचन केल्या माऊली वृत्तीवरती आले. समाधी लावणं सोपं आहे कृष्णाशास्त्री, पण समाधी उत्थान करणं अवघड आहे. आणि पुन्हा समाधी लावलेल्या योग्यांना स्पर्श चालत नाही. ते त्यांच्याच इच्छेनं जेव्हा उठतील तेव्हाच पुढं कर्म क्रिया पूर्ण होते. अर्थात आपण स्पर्श केला तर त्याला विपरीत परिणाम, इफेक्ट भोगावा लागतो. उघड्या वायरला हात लावल्यावर करंट बसतो, तसा हा प्रकार आहे. त्यात वाहक आणि अवाहक, कंडक्टर आणि सेमी कंडक्टर. वाहक धातू म्हणजे तार, आणि अवाहक फायबर, प्लास्टिक, रबर, कवच, आवरण. तुम्ही लांबच्या दगडांना स्पर्श करा, पण त्यांच्या आसनाला, त्यांच्या चरणाला स्पर्श करायचा नाही, त्यांच्या इच्छेविना. परिणाम स्पर्श केला तर त्याचा इफेक्ट, दुष्परिणाम होतो. आपल्याला व्होल्टेज सहन होत नाही, परिणाम आपल्या अंगावर, आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. इथपर्यंत तुम्हाला डिटेक्ट केलंय. माऊलींना स्पर्श कसा करायचा मुक्ताईने सांगितलं. आई लांबूनच पाणी सिंचन करते. दादा तुम्ही शांभवी काश्मीरी शैवागमनातल्या नाथ जती परंपरेतलेत, मला सांगा ही मुद्रा अवघड आहे का दर्शनी आहे? ते म्हणले शांभवी लावली खरी, पण दर्शनी म्हणजे कानाला छिद्र देणं, आणि छिद्र न देता गुह्य तत्वज्ञान जगाला प्रकट करणं, ह्याला अवघड म्हणतात. त्यातही ब्रह्मनाथी का सतनाथी का पागलपंथी का आय्यपंथी का सीतानाथी का नाटेश्वरी याचा अंदाज लागत नाही. आता चर्चेला वेळ नाही. पाणी घेतलं, दादांना विचारलं, आणि माऊलीच्या अंगावर सिंचन केलं. माऊलीने समाधी उत्थान केली. आणि पुढचं वाक्य ऐका, माऊली खूप रडायला लागली. काका हे चरित्र मी चक्रांकित बाबांच्या मुखातून ऐकलेलं. बाबा फार भावविभोर होत असायचे. महिना महिना कीर्तन असायची, पालखी निघाली की मी कुंभार गुरुजीत असायचो. दिवकर माऊलीच्या संस्थेतून पुढं गेलं की लगेच चक्रांकित बाबाकडे गेलं की त्यांच्याकडे पंडित निपाणीकर शास्त्री येत असायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या. मी सीमित होतो हरिपाठ भजनापर्यंत. आमच्या मागं काकडा, भजन, पखावज, विणा जुळवणं, कणिक तिंबा, आसन टाका, ही सगळी सेवा ईश्वर कृपेनं मला परमभाग्यानं मिळाली होती. परमभाग्यानं. श्रोते हो, पुढचं ऐका. माऊली एवढा रडायला लागले
असे जग रडायला लागलं तर राष्ट्रपती आवरत असतो, खासदार रडायला लागले तर पंतप्रधान आवरत असतो, मंत्री रडायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी धीर द्यावा लागतो, वैमानिक रडायला बसलेले रडायला लागले तर वैमानिकाला आधार द्यावा लागतो. बरोबर आहे की नाही? आपत्ती आली तर कलेक्टरला लक्ष द्यावं लागतं, घरात दुःख आलं तर कुटुंब प्रमुखाला सावरावं लागतं. पण कुटुंब प्रमुखच ओसका भुसकी रडायला लागला तर त्याच्या आसव कोणी पुसायचे? ज्ञानदेव वैष्णव मोठा कुटुंब प्रमुख लीडर सगळ्या जगातल्या संप्रदायाचे, त्यांचे डोळे कोणी पुसायचे? आई विना पर्याय नव्हता. कारण माऊलींचं वचन 13व्या अध्यायात ज्ञानी माणसाचे लक्षणं सांगताना असे का स्नेहाळ माय तान्हे याची वाट पाहे ती ये दिठी आहे हळुवारच. याला समीक्षा देवी अपराध क्षमापण स्तोत्राची. मत्स्य महापातकी नास्ती पापाग्नी त्वत्समानही एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. आई आईच. ताडकीने रुक्माई आई साहेब उठल्या आणि तिने विठ्ठल पंतांना सांगितलं, अहो पाहता काय, माऊलीला आवरलं पाहिजे, रडतंय लेकरू. विठ्ठल पंत रडायला लागले. सोपानाने टाहो फोडला. मुक्ताई तर हुंदके फोडू फोडू रडायला लागली. दादा म्हणले शांत व्हा, माऊलीला वर काढा. माऊली रडायला काय झालं? आपला भाव प्रकट करताना शब्द आहे पहिल्या चरणात, साजणी सताचं ब्रह्माचं ज्ञान असणं, साजणी सज्जनी मैत्रिणी जीवलगे बुद्धी वृत्ती. अगं आज मला एवढा आनंद झाला गंगेत स्नान करताना, माझा भाग्योदय झाला. पांडुरंग पंढरपूरला पाहायलाच, पण आज मी काशाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलुम पद्मकरेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज मी काय पाहिलं? आज पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुजरा लावून खेचरी प्राणायामी बैसला. आज मी त्या श्रीहरी स्वरूपात त्रयस्वरूपात आत्रेय नंदनाला त्या अनुसया नंदनाला मी आज पाहिलं. हे साजणीये मी आज खूप आनंद आहे. अभंगाचं पहिलं चरण योगी आदुर्लभ. तो म्या देखिला साजणी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनान पुरे धनी पुरे धनी पाहता पाहता मनान पुरे धनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. विठ्ठल स्वरूपात तर त्यांना मी पाहिलंच, पण आज त्रय स्वरूपात पाहिलं, ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपात पाहिलं. हे सज्जनी मला आज खूपच गंगेच्या पात्रात स्नान करताना आपलातून आनंद मिळाला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. हे मैत्रिणी हे बुद्धी, त्या बुद्धीला बुद्धीचा फार घमेंड असतो स्वतःला, पण ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीबद्दल, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. खरं तिचं वैभव ते चिकित्सा पद्धती असावी, पण खरं वैभव भक्ती सामर्थ्य त्या बुद्धीचं वैभव आहे. आणि हे साजणी आज मी तृप्त झालो, सुखी झालो, समाधानी झालो. 12:15 वाजलेत, अधिक वेळ वाया न दवडलेला बरा. अजून सांगणं पुष्कळ असलं तरी वक्त्याला समयसूचकता लक्षात आली पाहिजे. खालून फेटे बांधलेत, लोकांनी आसनं गुंडाळलेत, जांभळ्या द्यायला लागल्यात आणि याचं कीर्तन रंगात आले.
काय करायचं त्याला सांगा तुम्ही. चेहरे मानसशास्त्राप्रमाणे ऑब्झर्व करता आले पाहिजे. तात्काळ जय विठ्ठल करायचं. किती वेळ बोललं तरी तेवढेच मिळतात ना. म्हणजे प्रेमाची माणसं तेवढेच भेटतात ना. विनाकारण कशाला वाढवायचं. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. बर का, पण पुढच्या अवस्था अशी माझी, पाहता पाहता मना न पुरे धणी. तृप्तावस्थाच होत नाही, अतृप्तताच राहते. आता पुन्हा शब्द बदलतो. परमार्थात अतृप्त असावं आणि संसारात तृप्त असावं. खादलेची खावे वाटते. एकदा वारी केली म्हणजे करावीच वाटते. माझ्या लहानपणी आम्ही आमच्या नवगण राजुरीतून पैठणला गंगेच्या कावडी आणायला जायचो. ते फोड यायचे, पाय सुलून निघायचे. मी आल्या आल्या म्हणायचो, आपल्याला आता पुन्हा जन्मात कधीच कावडीचं पाणी आणायला जायचं नाही. आणि गावात स्पीकरवर सांगितलं, कावडीवाल्यांनी गणपती मंदिराजवळ या, फराळाची सोय केली की पहिल्यांदा केळं सोलायला मी असायचो. की बालाप्रसाद करवाण मी. आम्ही तात्काळ निघायचो. पुन्हा फोड यायचे. पुन्हा मी म्हणायचो, आता जायचंच नाही. जायचं नाही असं वाटतं, पण गेल्याशिवाय करमतच नाही. त्याचं नाव परमार्थ. लक्षात घाला तुम्ही, त्याचं नाव परमार्थ. आणि तो केलाच पाहिजे. त्या प्रसंगाला ते केलंच पाहिजे. समय सूचकता माझ्या लक्षात आली आहे. आपण आता थांबूया. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पण परिणाम असा झाला, तर पाहता पाहता मना न पुरे धनी. तृप्तता होत नाही. पुन्हा 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 त्याला पाहावंच वाटतं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पाहावी ठो दिली डोळ्यांना. डोळ्यांना आता उपकरण चांगले झालेत. मोबाईल चांगलं उपकरण आहे. काही रात्र रात्र अभ्यास करतात बरं का महाराज. एका बांधवाकडं माझा मुक्काम होता आणि बैठकीत त्यालाच हसायचं दुसाने. मला वाटलं याला काही त्रास तर झाला नाही, स्वप्नात तर नाही, म्हणून मागावून जाऊन मी पाहिलं तरी तो त्याचातच उडी मारून हसायचा. आणि त्याने मला उत्तर दिलं, महाराज तुम्हाला यातलं कळणार नाही. म्हणलं मला कळणार नाही म्हणजे मी शिष्य आणि तुला कळतं म्हणजे माझा गुरु. पण मला सांग ना तू हसला का. तुम्हाला यातलं कळणार नाही. मी त्याला आशीर्वाद दिला, तू चित्रावरच समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. किती यज्ञ कर, नर्मदा परिक्रमा कर, नर्मदा गावाकडे आण, तरी तुझं लग्न होणार नाही. त्याचं कारण आहे, डोळ्याने जे सुख घ्यायला पाहिजे होतं ते घेतलं नाही आणि कमी काळात दृष्टी समाप्त होते. लक्षात धरा. काकांचं जी प्राज्ञता आहे ना, ते प्रज्ञेच्या चक्षु आहेत. यावरही भाव मी मांडणार आहे. अभंगाचं चरण माझं शिल्लक आहे. लक्षात धरा तुम्ही. आजच्या पुरस्कारातली मोठी गंमत आहे आणि त्या पुरस्काराचं टायटल नागपूरला श्रद्धेय मोहन भागवतांच्या समोर धर्मभास्कर सोहळ्यात आचार्यांची परवानगी घेऊन मी घोषणा केली होती नागपूरला त्या काळात पुरस्काराची. स्वामी सत्य आहे, ही सत्य घटना आहे. आणि श्रद्धेय काका पण होते तिथे, मी पण होतो. मुद्दा माझा असा आहे, डोळ्यांनी जे अपेक्षित पाहायला पाहिजे ते पाहत नाही, नको ते आपण पाहतो. परिणाम विपरीत पण मनात निर्माण होतं. विषयासक्तीने वृत्ती बदलली की मग माणूस परमार्थाच्या पथावून पदच्युत होतो आणि त्याला ईश्वराला पाहण्याची दृष्टी शिल्लक राहत नाही.
आता भागवतातलं मला काही कळत नाही, पण भागवत मी सांगतो, पण ज्यांना कळत नाही त्या लोकांना जाऊन सांगतो. मला हे सगळे म्हणले एक मास कथा तुम्ही इथं करा. म्हणलं मास शिल्लक राहणार नाही माझं. नाही कळला दृष्टांत तुम्हाला? माझ्या हाडं सुद्धा विकावी लागतील. तुम्ही 24 25 हजार मंत्र पाठ केलेले आहे. तुम्ही अन्वय परिच्छेद करता, विभक्ती प्रत्यय करता, एका एका व्रतात एक एक अष्टक लिहिता. तुमच्यासमोर मी निगमकल्पतरोवर गलितम फलम काय सांगू? मी संत प्रमाण देत कथा करतो. मला काही म्हणजे येणार नाही. म्हणजे आपल्याला येत नाही ही सुद्धा कबुली देण्यासाठी धैर्य लागतं, हिम्मत लागती. नाही तर बरेच जण म्हणतात पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पण वेळेचा अभाव आहे. वेळेचा काही अभाव नाही, तुझा अभाव आहे. अजिबात अभाव नाही. आणि पुढे कधीतरी बघू. गावकरी बोलवत नाहीत, हा जात नाही. नवीन नवीन पोरं आली त्यांना निमंत्रण मिळतं, याला रिटायरमेंट घ्यावी लागते. सहज सोपं गणित आहे. निमंत्रण देणारे आपल्यापेक्षा मास्टर माइंड आहेत येणाऱ्या काळात, लक्षात धरा. चव घेऊन कीर्तन ठेवणारी लोक आहेत आता. कोणालाही स्वीकारतच नाहीत, त्यांना अपेक्षितच स्वीकारतात. आता तर राम महाराज गाणे, कविता, फक्त लावण्या नाहीत अजून, बाकी सगळं सुरू झाले आपल्याकडं आता. हे मी पंढरीला, आळंदीला, फडावर सातत्याने बोलतो. इथं बोलण्यात काय नवल आहे? प्रदूषण झालं, पाणी खराब झालं तर फिल्टर करता येईल, हवा खराब झाली तर इशीत बसता येईल, धान्य खराब झालं तर चाळून घेता येईल, पिठात आळ्या झाल्या चाळता येईल. आपल्यात झालेलं प्रदूषण कसं स्वच्छ करता येईल? त्याचं एकच उत्तर आहे, महापुरुषाच्या पथावर पाऊल टाकायचं. कचरा आपण होऊन जातो, स्वच्छ पाणी हातात येतं. लक्षात. बाकी काहीच करायचं नाही. डोळ्यांनी नको ते पाहू नये. भागवतातला प्रसंग सांगतो. गोपींची अशी इच्छा आहे की ब्रह्मांडाच्या नायकाला न्याहाळावं, आणि तो त्रिभंगी दिहुडा ठाण मांडून मदनाचा पुतळा अत्यंत देखणा दिसतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथेची शोभा, कानडावो विठ्ठलू कर नाटकू, तेने मज लावी यला वेधू, पाया पडू गेले तवा. त्या श्रीहरीला मी पाहिलं. ते कानडा म्हणजे कर्नाटकातला हा संगती भाव मला बरा वाटत नाही. कानडा कर्नाटकू म्हणजे अगम्य लीलाधारी, कर आहेत ज्याचे, त्रिभंगी नाटकू असा श्रीहरी. नृत्य करताना, गाताना, ते भजे व्रजे कमंडनम म्हणताना असा श्रीहरी आहे. आणि त्या श्रीहरीला पाहण्यासाठी गोपी गेल्या, पण त्या ब्रह्मदेवाला राग व्हायला लागल्या गोपी गीतात. का? अनंत शास्त्री कथा करतात, गोविंद शास्त्री करतात, इथले सगळेच जण करतात. श्रोते हो, ती म्हणाली काय करावं याला? अटति यद्भवा नन्ही काननम त्रुटिर्युगा येते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलम श्रीमुखंचते जड उदीक्षिताम पद्मकुर्दुषाम. हे पंचमहाभूताचं शरीर बनवणारा ब्रह्म आहे ना, मला नापसंत वाटतो. का? या पापण्या विनाकरण अडचण करतात. त्या पापण्या नसत्या तर श्रीहरीला पाहता आला असता. म्हणजे पाहून पाहून त्यांना पुन्हा त्या मुरली मनोहराला पाहावंच वाटतं. रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम, समर्थला राघवेंद्र सारखा राम पाहावाच वाटतो. हरिदासांना राम पाहावाच वाटतो. कबीरांना राम पाहावाच वाटतो. मीरेला हृदयात साठवावा वाटतो. माऊलींची आज इच्छा अशी आहे, पाहता पाहणे दुरी सारोनिया. देखिला देखिला माये देवाचा देव. आता देखिला देखिला कसा काय देखिला? हे आपले डोळे खतरनाक आहेत. आपल्या डोळ्यावर आपण सगळेजण कृपया विश्वास ठेवू नका. काकांचे जे डोळे ते यशस्वी डोळे आहेत. इथं टाळ्यांची जागा होती. ही श्रोत्यांच्या ऐकणाऱ्या चांगल्या टाळ्यांची जागा होती. लक्षात धरा तुम्ही. हे डोळे यशस्वी आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य, तुलसीपीठाधीश्वर रामभद्राचार्य अंध आहेत, पण उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेद, ऋचा, कोणतं कांड, कोणता समास, कोणती उवी पेज नंबर सहित सांगतात. प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या मधुराद्वैती गुलाबराव महाराज. आणि तिसऱ्या क्रमांकाला आपल्या संप्रदायाचं परमभाग्य श्रद्धेय काका.
हे वरचे डोळे नाहीत, नसू द्या, हे कामाचेच नाहीत. आपल्या लक्षात धरा तुम्ही, कामाचेच नाहीत. मी किती सांगत बसू तर मला वेळ लागेल, मी पागल होईल, तुम्ही उठून जाताल. ही भावलीलाच अशी असती. एकदा काय झालं, सूरदासांनी केदार राग गायला. वृंदावनातली कथा सांगतो. तानपुरा घेतला आणि काका केदार रागात सूरदास कन्हैयाला आळवायला लागले. कान्हारे नंद नंदन कौड बनी मोतीय नक्की माला, ही चीज त्यांनी गायली. तानपुरा जुळवला आणि एवढं सुस्वरात गायलं की श्रीहरी आपल्या अधिष्ठानावरून उतरले. किशोरीने विचारलं कुठे निघाला तर राधेनं. त्यांनी सांगितलं अडचण करू नकोस, मी प्रिय भक्ताकडं निघालोय. सूरदासांच्या समोर श्रीहरी आले. गुंजावर्ण डोळे, कुरळी घुंगराळे केस, लाल बुंद ओठ, कंदर्प कोटी कमनीय विशेष रूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. लाल बुंद ओठ, नेत्र कमलाकार, घुंगराळे केस, गालावरती खळी, विदाउट लिपस्टिक, सुंदर स्वरूप दिसत होतं श्रीहरीचं. जगाला वेड लागावं, कोटी कामदेवाला ओवाळून टाकावं एवढा दैदिप्यमान श्रीहरी. कोटी सूर्य चंद्र अविकसित व्हावेत असा श्रीहरी. वेदानं अगम्य अगोचर अनंत अमाप म्हणावं आणि श्रुतीनं नेती नेती म्हणावं असा श्रीहरी आज सूरदासांच्या रमाकांजी समोर आहे, उभा आहे. सूरदासांना दिसत नाही काका, आणि सूरदास गातायत श्रीहरीला. आळवता आळवता डोळ्याचं पाणी खाली सांडलं. हा व्याकरणाच्या नेमाने अतिशोक्ती अलंकार आहे, पण भक्तांच्यासाठी तो नवरस भरवी सागरू. ते पाणी खाली सांडलं, डोळ्यातलं गरम लागलं आणि परमात्म्याच्या तळव्याला पोळलं. परमात्म्याच्या लक्षात आलं पाणी गरम कुठून आलं. लक्षात आलं सूरदासाच्या नेत्रातून पाणी येतंय. भावविभोर झालेत, त्यांना मला पाहायचंय. इच्छा काय, श्रीहरी कन्हवा तुम्हाला मला पाहायचंय. मग मला डोळे नाहीत ना. भगवंतानी कृपा केली, स्पर्श केला, फक्त स्पर्श केला. स्पर्शाचा परिणाम असा झाला, याला शक्तिपात प्रकरण म्हणायचे. नेत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा, मंत्र दीक्षा. भिंतीला व्होल्टेज नाही, भिंतीला सप्लाय नाही, भिंतीला एमर्जन्सी ट्यूब नाही, इन्व्हर्टर नाही, डिझेल पेट्रोल नाही, इंधन नाही, इलेक्ट्रॉनिक नाही, सौर ऊर्जा नाही. स्पर्श चालते, शक्तिपात. रेडा यपश्यती सपश्यती चक्षुंश पश्यती अग्निमिळे पुरोहित आहे. ज्ञानदेव म्हणे बोले रघुवेद. स्पर्श दीक्षा. स्पर्श झाला आणि सूरदासजी उठले, तानपुरा घेऊन नाचायला लागले आणि श्रीहरीच्या अंग प्रत्यंगाला चुंबन घेतलं आणि उड्या मारायला लागले. कृष्ण 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 करत. किशोरजी राधा आली, पाहिलं तर भगवान सूरदासांच्या बरोबर नाचतायत, देवच नाचतायत. राधा राणी नाचायला लागली, आलिंगन दिलं आणि सगळं स्वरूप पाहिल्यावर सूरदासांना विचारलं आता तुमची इच्छा काय. ते म्हणले आता एकच इच्छा आहे, माझे डोळे होते तसे अंध करा. दृष्टांत ऐकताय ना तुम्ही सगळेजण. मी होतो तसा अंध करा. म्हणजे का, ज्याला पाहायचंय त्याला पाहिलंय. आता मर्त्य मिथ्या आणि भौतिक पदार्थाला पाहण्यात काही अर्थ शिल्लक राहिला नाही, म्हणून आपले डोळे तसे कामाचे नाहीत. अंतःचक्षुपटलाने पाहिलं पाहिजे. काका अंतःचक्षुपटलाने पाहतात, म्हणून त्याला सकल संतांनी उपाधी दिली प्रज्ञाचक्षु. बरं का, बुद्धीचे नयन, ज्ञानाचे डोळे. वेळ माझा संपलाय. देखीला एकदा या डोळ्यानं चर्मचक्षुनं, द्वितीय क्रमांकाला अंतःचक्षुपटलानं. कसा पाहिला राम महाराज. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला माये देवाचा देव. अनंत रूपे अनंत वेशे देखी देव्याच्या, अनंत रूपे अनंत वेशे देखी देव्याच्या. बाप रखुमा देव रुखून बाणली कैशी, बाप रखुमा देव रुखून बाणली कैशी. बाप रखुमा देव रुखून बाणली कैशी, बाप रखुमा देव रुखून बाणली कैशी. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. आता दुसरं पाहण्याची काही इच्छा शिल्लक राहिली ना. पाहून पाहून दुसरं काय पाहणार आहेत आपण. सायराट
उरलेल्या काळात झिंगाट, दुसरं काय करणार आहेत आपण. हे पाहण्यापेक्षा ते पाहण्यापेक्षा एक तर संत रजकरणाचा स्वाद घ्या, नाही तर श्रीहरीच्या स्वरूपाला पहा. सकाळी प्रातःसमयाला जेव्हा इथे मंगल आरती होती, मंत्र म्हणतात आणि भगवंताला पाहायला मिळतं ना, तेव्हा अलौकिक आनंद प्राप्त होतो. रात्री आरती म्हणताना श्रीहरीला पाहायला मिळतं ना, आनंद प्राप्त होतो. बाकी काय असणार आहे. कल्पना करा तुम्ही, जगातले सगळे वारकरी पंढरीला जातात का? त्या श्रीहरीला निहाळण्यासाठी. प्राप्तिभाव नंतर आहे, फक्त पाहायचं आहे. आणि पाहिलं की तृप्ती होती. 2 डोळेत, एका डोळ्यानं तृप्ती होत नाही, म्हणून अंतःचक्षुपटलाने पाहिलंय. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहत्याचं पाहणे पण बाजूला ठेवून पाहणं, हे असं पाहिलेलं आहे. पाहता पाहणे दुरी सारोनिया. अनंत रूपे अनंत वेशे, कधी मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध, कलंकी, कधी कोदंडधारी, तर कधी जामदग्नी पुत्र, कधी रेणुकानंदन, अशा स्वरूपात त्याला पाहिलं. भिन्न भिन्न रूपात, कधी मर्यादा पुरुषोत्तम, तर कधी अमर्याद काम करतानाही त्याला पाहिलं. कधी कधी गवळणींच्या पाठीमागे नृत्य करताना, गोपाळांच्या ओठातल्या उष्ट्या तोंडातल्या ताकाला पितानाही त्याला पाहिलं. कधी कधी समानता नावाचं प्रकरण सांभाळताना सामूहिक काला करतानाही पाहिलं. आणि कधी वर्णधर्माश्रम पाळतानाही त्याला पाहिलं. कधी कालियामर्दन करताना पाहिलं, तर कधी वामन रूपात आदरणीय गोविंद महाराज का मात्रा विक्रमत्रय दत्तंजलन दीयताम स्वस्ती स्वागतम विदमदो किम दीयताम मेदिनी, नर्मदेच्या तीरावर असलेल्या बळीच्या दरबारात भिक्षा मागताना वामन स्वरूपात आहे त्याला कधी पाहिलं. तर कधी कधी त्याला गोपाळांच्या समवेत नृत्य करताना पाहिलं, गायी सांभाळताना पाहिलं, आणि महाराष्ट्रात जनाईला बरोबर दळताना पाहिलं, शेणाच्या गौऱ्या रचताना जनाईच्या बरोबर पाहिलं, दळू लागताना पाहिलं. हेच एवढंच नाही तर कबीरांचे सेले विणताना पाहिलं. एवढंच नाही तर मुमीनं कसाया विकू लागे मांस, बरं का, तिथंही पाहिलं. रोहिदास महाराजांच्याकडंही पाहिलं. आणि घडे फुंकणाऱ्या नरहरी महाराजांच्या स्वतःच्या दुकानातही पाहिलं. सर्वत्र विराजमान आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अशी दृष्टी व्यापक झाली आणि सर्वत्र त्याचं अस्तित्व जाणवायला लागलं. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. जाता जाता कंटाळील्या सगळ्या सज्जनाला एक शेवटचा षटकार म्हणून विनोद करतो आणि कथा संपवतो, कीर्तन संपवतो. तुम्ही तो एक सिनेमा पाहिला आहे का मराठी? नसला पाहिला तर उद्या काला झाल्यावर आवर्जून पहा. मराठी सिनेमा आहे, त्यातला भाव पहा, तो भाव उत्तम आहे. ते घर देतं का घर नावाचं नाटक आहे. नटसम्राट, ती भूमिका केली नाना पाटेकरांनी सिनेमामध्ये. ते नाना पाटेकर एवढं सुंदर बोलतात, त्यांची भाषा जरा मी थोडा प्रयोग म्हणून सांगतो, एकपात्री करतो. नाना पाटेकर, कंटाळा आला जगण्याचा मला आता, किती वर्ष जगायचं आहे. ज्याला मी जन्माला घातलं ते सगळी सोडून गेली. मालक तुमचं अंग तापाने फणफणलंय हो, कितीतरी नाटकं केल्या गणपत बेलवानकरांनी. काय रे ईश्वरा तुझा न्याय आहे रे, एवढे कष्ट करून एवढेच निवडून आले. 500 वर्षापासून मरमर केली, अयोध्येत तुला आणलं आणि तुला तुझी जागा आणता आली नाही. कसरी तुझ्या पूजा करावी, असं नाना पाटेकरांनी भाव व्यक्त केला. एक नाटक सिनेमातला पडद्यावरचा जगाला वेड लावतो. भागवत सांगतं, बरहा पीडन नटवर व पुकर्ण यौकर्णिकारम. जगातल्या सगळ्या नटांचा नटवर्य श्रीहरी किती देखणा असेल त्याला अनंत रूपात पाहिलं. आणि अजून एक सिनेमा आहे त्या मकरंद अनासपुऱ्याचा, त्याला ते कोणी कुंभार भेटला, त्याचं नाव सावळ्या म्हणे. ते काकांच्या सेवेत एक जण असायचं, मला नाव आठवत नाही आता, आणि हरिओम एक असायची बघा, मला आठवतंय सगळं. बाबूलाल मंत्री गाडी घेऊन यायची. ऐका ना, ते कुंभार भेटला, मकरंद अनासपुऱ्या सावळ्या कुंभाराची भूमिका करतो, आणि त्याला एक साधू भेटला आणि त्यांनी पाहिलं, अरे बाप रे बुवा आहे काय, अरे वा. बुवा वार सुटतंय बर का, जरा जपून. दृष्टांत संपला. म्हणजे माझं 2.5 तासाचं चांगलं
प्रासंगिक कीर्तन या विनोदाने समाप्त करू नका, नाही तर लिहा लगेच विनोदाचार्य, म्हणजे पाणी फिरलं सगळ्या चिंतनावरती. माझा मुद्दा असा आहे, एक नट त्याच्या अभिनयानं लोकाला वेड लावतो. भारूड करणारा एक वारकरी भिन्न भिन्न पात्र करून मंडपातल्या लोकाला वेड लावतो. तर जगाचा नियंता किती स्मार्ट आणि किती पात्र करत असेल. अनंत रूपे अनंत वेशे देखील मिळत असेल. आणि आता मात्र जी खूण आहे ती बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी. या दोन स्मरण आहेत, विठ्ठलपंत वडील, रखुमाई माता आणि ब्रह्मांडाचा नायक पांडुरंग पिता आणि रुक्मिणी देवी माता. आता जी खूण आहे ना ती विषमतेचा बाध आहे आणि समतेचा उदय. आचार्य म्हणाले समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाम. दृष्टी समय आणि चरण आहे समय, अशी खूण अन्यत्र पाहायला मिळत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, श्रीमन निवृत्तीनाथ, गोदावरी गंगा मैया, माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्मसंत एकनाथ, जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव. फिटला संदेह म्हणजे काय, द्वैतापत्ती गेली, अद्वैताच्या बोधावर आरूढ झालो. आता जीवदशा समाप्त झाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता देवन जीव हा कल्पित द्वैताचा भाव शिल्लक राहिला नाही. म्हणून फिटला संदेह निमाली दुजे पण, देखिला देखिला माये देवाचा देव. बर अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी. एकच शब्दाचा भाव राहिलाय. वरच्या चरणात साजणी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजणी, आणि खाली देखिला देखिला माये. या माये शब्दावर तुम्ही चित्त एकाग्र करा. एका सेकंदात माया जगाला आच्छादित करते, माया जगाला सुदूर देत नाही, माया मोहित करते. भागवतात त्या भगवद्गीतेत चिंतन असे, ते नष्टो मोह स्मृतिलब्धात प्रसादान मयाच्युत. माऊली भाष्या असं लिहितात, मोह गेला रे गेला. मी स्वाध्याय देतो, मोह निर्माण केला, मोह झाला का मोह गेला, यावर स्क्रिप्ट स्वाध्याय आपण करावा. पण असलीला मोह मात्र आता तुझ्या कृपेनं अच्युता समाप्त झाला. माया ममता सुटत नाही, माया आच्छादन करते, आवरण करते. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, देवा तुलाच प्रार्थना आहे, ही माया सांभाळ. पण ज्ञानोबरायांनी एखाद्या धिप्पाड योद्धा पुरुषानं ओठावरच्या मिशीला पिळा द्यावा आणि दंड थोपटावा आणि छाती छप्पन्न करावी, तशी माऊली धिप्पाडपणानं मायेच्या समोर गेली. माये, तू बड्या बड्याला आवरण दोष निर्माण करून ब्रह्माचं ज्ञान नीटनीटकं होऊ दिलं नाही, पण माये मी मात्र देखिला. भाव संपला. माये मी मात्र देखिला. एक भाव. दुसरा भाव आपल्या स्वतःच्या आईला सांगतात, माये मी आज ब्रह्मांडाचा नायक देखिला. आजच्या कीर्तनात ज्या त्रुटी असतील त्या मोठ्या अंतःकरणानं ज्ञानी आणि संत या वृत्तीनं आपण त्या सहन कराव्यात. आणि असाच वरमृही आशीर्वाद देऊन संप्रदायाच्या अंगानं कथा कीर्तन, ठोस निर्णय, स्पष्ट भूमिका, परखड वक्तृत्व करत करत भजनानंदी जीवनात आपला आनंद आपण द्विगुणित करावा अशी भावना व्यक्त करतो. श्रद्धेय काकांच्याच निमित्तानं मला एवढ्या मोठ्या समाजात दत्तधामला पहिल्यांदा कीर्तनाचा सुयोग, कीर्तनं केली आहेत पण एवढ्या लोकात नाही. आता ते परप्रांतातले साधू आल्यावर त्यांच्या अनुयायी येतात, गर्दी होती. पण हा महाराष्ट्र प्रदेशातला वारकरी अंगाने जगणारा यथार्थ वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी आपण सगळेजण एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. लांबून लोक आले आणि या सगळ्यांचं व्यवस्थापन स्वतः महाराज करतायत. भाजी असू, फोडणी असू, पाणी असू, काही असू. स्वतः एखादा मठाधिपती जेव्हा
सगळं कर्म बाजूला ठेवून सेवाभावात समर्पण करतो, तेव्हा तो योगीच एक वेगळा विरळा असतो असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. तुम्हा सगळ्या सज्जनांना मी धन्यवाद देतो. मला अजून पाहिजे तशी बिनचूक शास्त्रदृष्टी नाही आहे आणि उर्वरित काळात येईल असं वाटत नाही आहे. म्हणून जे आहे ते बेटर तुम्ही समजून घ्यावं अशी भावना व्यक्त करून माझ्या कीर्तन सेवेला विराम देतो आणि भजन करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याच्यासी. 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 बाप रुक्मा देवीवर खुण बाणली कैची बाणली कैची. देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव. देवर पुन्हा मानली कैसे देखिला देखिला देवाचा देव. देखिला देखिला देवाचा देव. विठला संदेह निमाले दुजे पण. विठला संदेह निमाले दुजे पण. विठला विठला संदेह विठला विठला पिटला संदेह निमाले तुझे पण. विठला संदेह म्हणा सगळेजण निमाले तुझे पण. पिटला संदेह निमाले तुझे पण. देखिला देखिला माया देवाचा देव. देखिला देखिला विठोल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव श्रीमन्निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज अवधूत चिंतन. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दे पुरे वेडी वापुरी उत्तरे. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला देकार म्यामुला. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कामने ज्ञानेश्वरा राखाया पैकी कराक्ष महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान